Grace falls down here again. No more am I at my end. जीवनाचा हा भाग म्हणजे जिवंत असताना, जीवनाचा तो भाग म्हणजे मेल्यानंतर. आमेन. ओके, त्याची दया कशी आहे, सनातन आहे. आणि ओके, पुढे आपण वास्तविक ओके आणि त्याची सत्यता पिढ्या पिढ्या टिकते. आणि आपण प्रभूच्या दयेचा सांगोलपणाचा अनुभव पदोपदी क्षणोक्षणी घेतला, दररोज घेतला. आमेन. आय एम शुअर तुमच्याकडे साक्ष असतील, भरपूर साक्ष असतील. हे तात्पुरतं आहे, मला स्पष्ट करू द्या. हे जे दिसतं तुम्हाला हे तात्पुरतं आहे. आमेन बोला. की तुम्हाला आवडले? मला तर अजिबात नाही आवडले. ओके, पण थोडं नाव आपण फेस करू, रूल्स आपण फॉलो करतो, कारण आपण सरकारचा सन्मान करतो, आपल्या देशावर आपलं प्रेम आहे. माझी खात्री आहे की ही वेळ टळून जाईल. आमेन. पूर्वरत सर्व काही पूर्वरत होईल, सर्व काही पूर्वरत होईल, सर्व काही पूर्वरत होईल. आमेन. तुमच्या माझ्या मुखात सामर्थ्य आहे. हालेलुया. ओके, विश्वासाने आम्ही बोललो ना तर खरं लागतं. आमेन. ओके, आणि म्हणून आज आपण प्रभूची स्तुती करूया. तुम्ही आनंदी आहात का आज चर्चला? मला कोण सांगते, मला तुम्हाला बघून आनंद वाटतो. तुम्हाला बघून मला ओके, तुम्हाला मला बघून आनंद वाटत आहे का? बरं, हरकत नाही, नाही वाटत काय हरकत असं. हालेलुया. धन्यवाद. थँक्यू जीसस. या आपण नेत्र बंद करू, आपल्या मनाची तयारी करूया. आपण आज सिंहासनावर बसलेल्या राजाला भेटणार आहोत. थँक्यू जीसस. ज्याने आम्हाला त्याच्या कवेत सांभाळलं, ज्याने आम्हाला त्याच्या पंखाखाली स्थिर ठेवलं, ज्याने आम्हाला त्याच्या समक्षतेमध्ये आपल्या बाहूंनी उचलून घेतलं, त्या परमेश्वराला आज आम्ही भेटलो. त्या परमेश्वराचे गुणगान आम्ही गाऊया. देवाचं वचन म्हणतं, माती तुझी स्तुती करेल काय? माती तुझी स्तुती करेल काय? मनुष्याचा श्वास केल्यावर तो स्तुती करेल काय? नाही. मृत मनुष्य स्तुती करू शकत नाही. परंतु पुढे देवाचं वचन म्हणतं, परंतु आम्ही सदा सर्वकाळ स्तुती करू. आमेन. चला टाळी वाजून धन्यवाद द्या. धन्यवाद.
हालेलुया हालेलुया. प्रभू सुखी असो. प्रियानो, तुम्ही जर पाहिलं तर लॉकडाऊन किंवा हा हे जे पॅन्डेमिक आहे, महामारी जी आहे, ओके, खऱ्या अर्थाने जर बघितली तर ती जगासाठी होती, आपल्यासाठी नव्हती. आमेन. जगासाठी होती, आपल्यासाठी नव्हती. का तुम्हाला सांगतो? ओके, आपल्या मंडळीमध्ये कळपामध्ये बोलतो देवाचे निवडलेले जण. ओके, येस, काही जण आहेत, ओके, काही जण आहे FS मधून गेले, परंतु कोणावर मृत्यू ओढवला नाही. हो, पठाणे अंतर देखील आपल्या मधून गेले, पण ते हार्ट अटॅकने गेले. ओके, त्यांना ते करोनाग्रस्त होते. प्रभूची स्तुती असो. सो समथिंग टू थँक गॉड, नाही का? त्यानंतर प्रामाणिकपणे सांगायचं, या 8 महिन्यामध्ये बेस्ट फूड खाल्लं का? है ना? मी सांगू तुम्हाला, बेस्ट फूड खाल्लं. मला काय वाटायचं माहिती आहे, शेवट उद्या मिळणारच नाही, म्हणून मी जास्त आणलं आणि मला नाव नाही सांगत, 2-3 जण फोन करायचे, बाळासाहेब आला बॅग घेऊन. समजलं तुम्हाला? बॅग घेऊन आला आणि मग मी पण पळायचो पटकन आणि पटकन घेऊन यायचो आणि मग नंतर तो घरी यायला लागला. हालेलुया. इतकं 2019 मध्ये खाल्लं, तेवढं 2020 मध्ये खाल्लं. ओके, एनिवे, तुम्हाला सांगू द्या, या 8 महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रभूंनी मंडळीला ही फेस दिली, हे दिवस दिले यासाठी की मंडळींनी त्या येशूला अधिक जाऊन ओळखावं. आमेन. हालेलुया. यु नो, प्रभू पाण्यावर चालतो हे शिष्याला तेव्हाच कळलं जेव्हा वादळ आलं. हालेलुया. वादळ आल्यावरच कळतं आमचा प्रभू पाण्यावर चालू शकतो. वादळ आल्यावरच आम्हाला कळतं आमचा प्रभू किती महान आहे, नाही का? आणि प्रभूने दाखवून दिलं किती अद्भुत रीतीने प्रभूने की आम्हाला चालवलं. मला माझी खात्री तुमच्याकडे साक्ष आहे. ओके, आणि आपण या आठवड्यामध्ये साक्षीसाठी वेळ ठेवणार, फक्त साक्षी. कारण मला साक्षीची वेळ खूप आवडते. मी साक्ष ऐकायसाठी मागच्या महिन्यामध्ये 5 जिल्हे व्हिजिट केले, फक्त साक्ष ऐकायसाठी. काहीच नाही, ओके, प्रिचिंग नाही, टीचिंग नाही, काहीच नाही, फक्त साक्ष ऐकायसाठी मी गेलो. अद्भुत साक्षी मी ऐकली. प्रभू सुट्टी असतो. यु नो, साक्ष विश्वास वाढतो, नाही का? हे मेन साक्ष काय करतो? विश्वास वाढतो. हालेलुया. आणि त्या सर्व साक्षीसाठी धन्यवाद देण्यासाठी आम्ही आलो. आजचा दिवस लॉकडाऊन उघडलं, चर्च उघडलं म्हणून आम्ही नाही आलो. आम्ही यासाठी आलो की प्रभू, आम्ही तुला मंडळीत जाऊन धन्यवाद देऊ. आम्ही तुला मंडळीमध्ये काही म्हणतो, मी लोकांच्या सभेमध्ये हातशाली गाय. हालेलुया. लोकांच्या सभेमध्ये, यस, आम्ही गायचो. ओके, तुम्ही त्या वर्शिपमध्ये तुम्ही जॉईन होत असाल, परंतु जर प्रामाणिकपणे म्हटलं तर एन्जॉय केली का तुम्ही? नाही ना, मी पण नाही एन्जॉय केली. मला व्हर्च्युअल रूम नाही आवडलं, पण मला काय आवडलं माहिती आहे? आज थोडके काय व्हायला, पण आज तुम्हाला म्हणून मला आनंद होतो. हालेलुया. किती जिम यायचं. ओके, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. Oh,
असंभव कुछ भी नहीं संभव है उसके लिए सब संभव है असंभव असंभव ओ असंभव कुछ भी नहीं धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद मैं जीवन जीता हूँ यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ ओ यीशु तेरी कृपा से सदा हमारे यीशु मैं आगे बढ़ता हूँ धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा सहस्त्रमध्ये पडले तुझ्या डाव्या हातास दक्षिणामध्ये पडले तरी ती तुला मात्र तुझ्या दृष्टीस पडते नाही दुर्जनास प्राप्त होणार प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडते मी या दरम्यान या 8 महिन्याच्या दरम्यान एकदाच फक्त ससून हॉस्पिटलला गेलो आणि दॅट वॉज नॉट गुड टाईम कारण माझे जे शिल्पाचे सासरे वारले आणि त्यांची डेड बॉडी घेण्यासाठी गेलो आणि 8 डेड बॉडीज मी एका मागे बाहेर करत पाहिजे 8 15 मिनिटांनी मी डेड बॉडी चालली होती मी ते पाहिलं मृत्यू काय असतो है ना मृत्यूचं भय काय असतं आणि त्या ठिकाणी मी एकटाच होतो ती पेटी घेऊन आणि त्या ठिकाणी मी प्रभूचा आभार मानते हालेलुया डेड बॉडीज येत असताना मी आभार मानते प्रभू किती चांगला आहे ओके तुमच्या माझ्यामध्ये असं काय चांगलं की प्रभूने जीवन दिलं है ना आम्ही किती वेळेस प्रभूला दुःख दिलं किती वेळेस प्रभूला खाली पडलं किती वेळेस प्रभूच्या आत्म्याला आम्ही खिन्न केलं आणि त्याची दया आहे कमान चर्च हालेलुया हालेलुया दया आम्ही सहज घेऊ शकत नाही त्याची दया आम्ही सहज घेऊ शकत इंग्लिशमध्ये बोलू शकते वी शुड नॉट टेक इट फॉर ग्रांटेड आपण सहज घेतो नाही सहज घेतो ती दया आम्ही त्या दिवशी पाहिली प्रभू किती आमची दया आम्ही बाहेर जातो आम्ही बाहेर फिरतो ओके लोकांना लुटतो बसतो भाजीपाला सगळं काय करतो येताना
पवित्र आत्मा जो आमच्यामध्ये आहे, हालेलुया, येशू जो आमच्यामध्ये बसतो तो जगात आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हालेलुया. या पण प्रभूला धन्यवाद द्या आणि गावाला से नाम का यहोवा, कम ऑन, से नाम का यहोवा, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गड. या एकदा वाचनामध्ये कशा प्रकारे परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आमेन. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग है. कारण आपण आपले नेत्र बंद करूया आणि अनुभव घेऊया आमच्या जीवनामध्ये जो आकाश पृथ्वीचा निर्माण करता आहे तो आता सध्या तुमच्या उजव्या बाजूला उभा आहे. हालेलुया. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग. फिर एक बार, वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग. फिर एक बार लास्ट में विश्वास से, वो सर्वशक्तिमान कौन है? प्रभु है. हालेलुया. वो यहोवा हमारे संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग है. हमारा
धन्यवाद यीशु तुला धन्यवाद. आपण हात उंच करून धन्यवाद दिया, आवाज उंच करून धन्यवाद दिया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. तर प्रभूला तुम्हाला आज काय द्यायचं असेल तर धन्यवाद द्या. धन्यवाद 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 येशू. तो मला सोडलं नाही, सांगलं नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. मर्त्य मनुष्य तो काय की तो त्याची आठवण करावीस, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावेस. आणि आज तू प्रभू आमची आठवण केली, धन्यवाद देतो. आज तू प्रभू आम्हाला दर्शन देतास, धन्यवाद देतो. हालेलुया. विवा शिखाला बरोबा. चला शांत बसू नका. हालेलुया. बाबा शांता बरोबर. हो दी बाबा शांता गेला बरोबर. लिखाला बरोबर. पूरा शांता रे लाला गेला बाबा बाबा शांता द्या. पूरा शांता बरोबर करो. दी बाबा शांता. ओ येशुआ. धन्यवाद. आशीषों को let's worship the Lord. फिर से नया कर दे, फिर बात नया कर. नई राधिका प्रभु दूरों के शुद्ध कर दे, आशाओं से भर दे प्रभु. आशीषों को
तेरी मर्जी मुझे हो, मेरा हर दिन तेरा हो, यीशु तेरे लिए मैं जीऊंगा, यीशु तेरे लिए मैं जीऊंगा। हालेलुया, हालेलुया। तू पवित्र है, सदा जीवित परमेश्वर है, तेरा नाम सबसे ऊंचा है, तू महान है, तू राजाओं का राजा है, प्रभुओं का प्रभु है। हालेलुया, सदा जीवित परमेश्वर है। हम आपको धन्यवाद देते प्रभु, फिर एक बार इस जीवन को हम आपके सामने लाते हैं। सारी बातें, सारी चीजें हमारे पर करते हैं प्रभु। पवित्र आत्मा, हम आपको चाहते हैं। हालेलुया, हम आपसे प्यार करते हैं। धन्यवाद के साथ सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा हम आपके सामने लाते हैं। Lord, we thank you. We praise you. सामर्थ्याची स्वर्गीय द्वार उघडुनी, स्वर्गीय द्वार उघडुनी,
Enjoy the presence of God. Sweet presence of God. तुझ्या सानिध्याचा आनंद घे. त्या आत्म्याच्या वर्षावाची आम्ही वाट पाहतो. म्हणली होय म्हणाल का? प्रभू त्या आत्म्याच्या वर्षावाची वाट पाहतो. पेंटिकोसचा अग्नी आम्ही वाट पाहत आहोत. मोठ्याने बोलूया का आमेन? पेंटिकोसचा अग्नी आम्ही वाट पाहत आहोत आणि तो आमच्यावरती वर्षावर रूपाने उतरून येईल. वर्षावर रूपाने आज उतरून येऊ दे. हालेलुया. धन्यवाद. आभार मानतो येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया. टाळी वाजून जोरदार प्रेज लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. हालेलुया. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. मला माहिती आहे पहिला रविवार आहे. ओके, आपण एकदमच डिस्कनेक्टेड झालो होतो. बट आय एम शुअर यू विल कम बॅक. आमेन. हालेलुया. वचनाकडे जाऊया. ओके, आणि मला माहिती तुमच्याकडे खूप साक्ष आहे. किती जणांकडे साक्ष आहे? साक्ष नाही तुमच्याकडे? बरोबर आहे. साक्ष आहेत तुमच्याकडे? आहे नाही? काय चाललंय कळत नाही. आहे ना? ओके, साक्ष आहेत ना? सो तसंच ठेवा. ओके, आपण मधल्या दिवसामध्ये साक्षीची वेळ ठेवणार आहे. ओके, तुम्ही येऊन जस्ट साक्ष देऊ शकता. फक्त साक्ष देऊन आपण देवाला धन्यवाद देऊ. ओके, साक्ष चांगले असतात. मला साक्ष ऐकायला आवडतात. ओके, पण आज वेळ कमी असल्यामुळे आपण नॉर्म फॉलो करत आहोत. एक्झॅक्ट टाईमला आपण चालू करायचा प्रयत्न करतो, संपायचा प्रयत्न करतो. मास्क कृपया ठेवा. ओके, अशा प्रकारे ठेवलं तरी हरकत नाही. कारण बँगलोरमध्ये एका चर्चला आरोग्य अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि त्यांनी पाहिलं काही लोकांकडे मास्क नव्हता. 5,000 रुपयाचा दंड त्यांना मिळाला त्या चर्चला. ओके, 5,000 रुपयाचा दंड. तुम्हाला काय वाटतं? दंड मी भरेल? रेश्मा नाही, तुम्हालाच भरायला लागणार. ओके, ठेवलाय माणूस एक जण. मी बघा यांच्याकडे मास्क एक मास्क घेऊन या. असे ठेवले तरी हरकत नाही. आमेन. ओके, घेऊ. सो आपण पुढे जाऊया. पुढे जाण्याआधी संडे नावाचं एक हे फोल्डर आहे. संडे आय डोंट नो. येस, कुठं डॅड इज कुठे? ओके, वी मिस हिम. ओके, आम्ही त्यांना मिस करतो. पटेल अंकलला. ते आपल्यामधून पॅन्डेमिकच्या दरम्यान त्याला ॲब्रप्टली सोडून गेले, अचानक सोडून गेले. असं कधीच वाटलं नाही, कारण ते आजारी नव्हते. परंतु प्रभू त्यांना घरी लवकर बोलून माझी खात्री आजची आराधना त्यांनी किती बसून केली. आमेन. आपल्याबरोबर आजची आराधना त्यांनी किती बसून केली. आय बिलीव्ह. आणि एक वेळी ते वाट बघत असतील कदाचित. एक वेळ आपण पुन्हा एकदा त्यांना भेटणार. आमेन. सो आय मिस हिम. आय रिमेंबर हिम टुडे. आज मी त्यांची आठवण करतो. प्रभू त्यांना आशीर्वाद देतो. ऑलराईट. ओके, आता हे काय व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हा संदेश आहे आजचा. आज तुम्ही त्या देवाचं वचन ऐकायला. ओके, मला माहिती काही जण यूट्यूबवरती मेसेज ऐकायचे, काही जण सकाळी ऐकायचे, काही जण दुपारी ऐकायचे, काही जण संध्याकाळी ऐकायचे, काही जण ऐकत नव्हते. सांगू नका कोणाला. तुम्हाला सांगतो. ओके, काही जण ऐकत नव्हते.
काही जणांना ओके यूट्यूबवरती ऐकायला आवडत नाही वगैरे मी काही हरकत नाही. ओके मी तुमची प्रार्थना करून ऐकली. आपण प्रार्थना करू महत्त्वाची की असं म्हणत आहे दुसरी लाट येते पण प्रभूच्या लोकांनी प्रार्थना केली तर ती येणार नाही. अशा आमेन आला तर नक्की येईल. तर तुम्ही मी प्रार्थना केली तर ती लाट येणार नाही. शेवटचं ती लाट येऊ शकणार नाही जर देवाच्या लेकरांनी प्रार्थना केली तर. आमेन. ओके सो आमेन म्हणून काय होणार नाही. आपण प्रार्थना केली पाहिजे. दररोज प्रार्थना केली पाहिजे. एकत्र म्हणून प्रार्थना केली पाहिजे. प्रभूची स्तुती असो. आपण म्हणतो तर दार उघड दार उघड दार उघड बरोबर. आता दार उघडलं. आय वॉन्ट टू सी हाऊ मेनी ऑफ यू कम. आता मला बघायचे दार उघड आहे किती जण वेळेवर येतात किती जण येतात आणि किती जण येत नाही ते पण बघणार आहे मी. आणि हे यूट्यूबवर चालले वाटतं. ओके तुम्ही पण ऐका. हे ऑलराईट प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनाकडे वळूया. प्रभू मी तुला धन्यवाद देतो तुझे आभार मानतो. आज आम्ही प्रभूची आराधना केली. आम्हाला खात्री आहे प्रभू तू तुझ्या सिंहासनासमोर एका धुपाप्रमाणे सादर झालेली आहे. हालेलुया. तू तुझ्या लेकरांच्या आराधनेमध्ये वस्ती करणारा परमेश्वर आहे. प्रभू तुझ्या वचनातून आज आम्ही ऐकत असताना तू आम्हाला आशीर्वाद कर येशूच्या नावामध्ये म्हणून आमेन. हालेलुया. ओके आपण स्तोत्रसहित 23 काढूया. ज्यांना तोंडपाठ आहे ते तोंडपाठ माझ्यावर बनतील. ज्यांना तोंडपाठ नाही ओके त्यांनी स्तोत्रसहित 23 पवित्र शास्त्रामध्ये बघून माझ्यावर बोलावं. तयार आहात का तुम्ही? आर यू रेडी? तयार आहात का? ते यूट्यूबवाले म्हणतील हे चर्च तयार नाही आहे. तयार आहात का? हो आम्ही तयार आहोत. आमेन. ओके हिअर वी गो. 1 2 3. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला काही उणीव पडणार नाही. तो मला बसतो. तो मला संत पाळण्यात मोठ्याने तो माझा जीव ताजा पाळून देतो. तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालतो. मृत्यूच्या याच्यातून मी जात असतो तरी कसलाही आयुष्यात मिळणार नाही कारण तुझ्या आखरी काठी मला देव देतात. तू येस तू माझ्या शत्रूच्या देखत पुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेला सापडतो. माझे पात्र काटोकाट भरते. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला तयार करणार आणि परमेश्वरच्या घरात मी सिद्ध. आमेन. आमेन. ओके हे स्तोत्र जे आहे हे ख्रिस्ती मनुष्याचं संपूर्ण जीवनाचं चित्र उमटवतं. आमेन. संपूर्ण जीवनाचं ख्रिस्ती जीवनाचं चित्र हे स्तोत्र आपल्याला दर्शवतं. आम्ही पाठ केलं लहानपणापासून ऐकतो परंतु आज मला तुम्हाला एका विशिष्ट शब्दाकडे घेऊन जायचं आहे. मृत्यू छायाची दरी. सर बोलूया मृत्यू छायाची दरी. मोठ्याने बोलूया मृत्यू छायाची दरी. 2019 पर्यंत किंवा या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत मृत्यू हा फार आपण जवळून पाहिला नाही किंवा आपण अनुभवला नाही किंवा त्याबद्दल आपण फार काय वाटलं नाही. परंतु या वर्षामध्ये मृत्यूची छाया काय असते हे आम्ही अनुभवलं नाही का. ओके ज्या ज्या वेळेस ते सायरन वाजायचा ॲम्ब्युलन्सचा त्या वेळेस असं धस्स व्हायचं. ओके मनात कुठेतरी धस्स होऊन जायचं. ओके तुमच्या धस्स व्हायचं का मनात काहीतरी व्हायचं. सायरन असं जर कधी चुकून जर फार जवळून चाललं असेल तर असं वाटायचं कोण आहे नाही का. त्याच्यामध्ये मृत्यू छायाची दरी जी आहे ती पवित्र शास्त्रामध्ये काही नवीन नाही. ओके मृत्यू हा काही पवित्र शास्त्रामध्ये नवीन नाही. पवित्र शास्त्र मृत्यूच्या छायेबद्दल बोलतं. आणि आज मृत्यू छायेची दरी काय आहे हे मला तुम्हाला सांगू द्या. ही खरंच दरी आहे का? ही खरी दरी आहे का? आय वॉन्ट टू टेल यू येस. पवित्र शास्त्रामध्ये हा जो शब्द आलेला मृत्यूची दरी ही खरी दरी आहे. ही कोठे आहे? खरी असं तर कोठे आहे? कुठेतरी पाहिजे नाही का? ही आहे. ही दरी कोठे आहे? ती इकडे आहे. ओके तुम्ही जर बघितलं तर त्या काळी जे मेंढपाळ लोक होते ते आपल्या मेंढरांना ओके वेगवेगळ्या ठिकाणी जिथं चारा मिळत असेल तिकडे ते घेऊन जायचे. पाणी मिळत असेल तिकडे ते घेऊन जायचे. आणि मग एका पर्टिक्युलर टाइम नंतर ते पुन्हा त्या मेंढरांना घेऊन यायचे. ओके परत घेऊन यायचे आपल्या घराकडे घेऊन यायचे मेंढवाड्याकडे घेऊन यायचे. आणि ही एक अशी दरी होती की ज्या दरीला यहोशोफाटाची दरी पण म्हणतात. यहोशोफाट ओके दुसरे इतिहास 20वा अध्याय तुम्ही जर पाहिला काय आपण त्याच्यावर शिकणार आहोत त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मृत्यू ची दरी काय आहे. ओके ॲक्च्युली यहोशोफाटाने त्या दरीमध्ये युद्ध केलं आणि मला तुम्हाला सांगतो त्या दरीमध्ये जे युद्ध झालं ते युद्ध फार इंटरेस्टिंग होतं. मी आज त्याच्यावरती फार सांगणार नाही परंतु ते दरी मध्ये नक्की काय झालं हे प्रभूची इच्छा असेल तर पुढच्या रविवारी बघू. या मृत्यूच्या दरीला आणखी एक नाव आहे. त्या मृत्यूच्या दरीला ओके किद्रोन व्हॅली म्हणजे किद्रोनाचं खोरं देखील म्हटलं जातं. हात माझ्या बरोबर हात दाखवा बोला आहे मी. ओके आनंद वाटतो तुम्हाला. नाहीतर 8 महिने झाले मी त्या भिंतीकडे बघून पिच करायचो.
है ना. असं वाटायचं तुम्ही तिकडे बसलेला आणि काही वेळेस मला कॅमेरा लावून ऑन करून द्यायचे. कॅमेरामन पण उभं राहत नव्हते, तेही मला वैतागले असायचे, है ना. ते पण वैतागून द्यायचे मला, ते असे लावून निघून जायचे. ओके, एनिवे, सो मृत्यूची दरी जी आहे, ओके, त्याला वेगवेगळं नाव आहे. तुम्ही जर बघितलं तर त्या व्हॅलीला किद्रोन व्हॅली पण म्हटलेलं आहे. आणखी एक व्हॅली म्हटलेलं आहे, ओके, आणि ती व्हॅली बराखाचे खोरे, स्तुतीचे खोरे. ओके, त्याला स्तुतीचं खोरे देखील नाव दिले. एनिवे, आपण पाहतो प्रियानो, ज्यावेळेस वाट ही ओळखीची असते त्यावेळेस मेंढपाळ नॉर्मली मागे चालतात. ओके, वाट जर ओळखीची नसेल तर ते पुढे चालतात. आणि जर वाट मृत्यूने भरलेली असेल, अरिष्टाने भरलेली असेल, संकटांनी भरलेला असेल, तर तो मेंढपाळ पुढे चालत नाही, मागे चालत नाही, तो मध्ये चालतो. आका माझ्या बरोबर. ओके, तो मध्ये चालतो. माझी खात्री आहे 2019 कदाचित 18-17 मध्ये प्रभू तुमच्या पुढे चालला असेल, कदाचित मागे चालला असेल, पण आय एम शुअर ह्या वर्षी प्रभू तुमच्या मध्ये चालला. हालेलुया, मोठ्याने हालेलुया. ओके, तो बरोबर चालला. कदाचित तुम्ही अनुभवलं नसेल, तुम्हाला त्याचा अनुभव नसेल, पण आय वॉन्ट टू टेल यू, ज्याच्या वेळेस मृत्यूची दरी येते त्यावेळेस तो मेंढपाळ पुढे चालणार, मेंढपाळ मध्यभागी येतो. म्हणून इस्रायल लोक त्या परमेश्वराला एक नाव देतात, ते म्हणतात अग्रमानी चालणारा परमेश्वर. हालेलुया, मोठ्याने बोले हालेलुया. अग्रस्थान म्हणजे काय? मध्यभागी असलेला परमेश्वर. तुम्ही जर पाहिलं तर इस्रायल लोकांना ज्यावेळेस परमेश्वराने बाहेर काढलं त्यावेळेस त्यांच्या पुढे असायचा, मागे असायचा, मध्ये असायचा. आता मध्ये का असायचा? मध्ये तो मेंढपाळ केव्हा येतो? ओके, तुम्ही जर पाहिलं तर जेरी ज्या ठिकाणी उभी आहे ते जैतुनाचं डोंगर आहे. ओके, आणि मग तिथून वाट खाली जाते. आता पुढचा एक फोटो दाखव, ती वाट काय दाखवतो. ओके, सो ही जी वाट दिसते, स्त्री नाही, ती पत्नी माझी. ओके, ही जी वाट दिसते, वाट नाही. अच्छा, ओके, वाट लावून कधी घेतली. ओके, तुम्ही जर बघितलं तर ते कारचा रस्ता झालेला होता. त्या काळी तसं नव्हतं, पूर्वीच्या काळ त्या काळी तसं नव्हतं. ही ऍक्च्युली एक प्रकारची दरी होती, त्या दरीतून जावं लागायचं. आता ओके, जवळजवळ 2-2.5-3 वर्ष नंतर आता ते फक्त आपण वाट आहे ते तुम्ही चालू शकतो. तरी देखील आहे ना, ऐका इकडे लक्ष द्या, तरी देखील तुम्हाला खालीच उतरावं लागतं. एखादा ड्रायव्हर जर चांगला नसेल ना तर तो ती वाट व्यवस्थित चालू शकत नाही. ते जाताना जर वर चढताना तर फार भयंकर, वर चढताना तुम्हाला त्या फर्स्ट गिअरवर, तर ज्यांना गाडी येते त्यांना कळलं, फर्स्ट गिअरवर चढावं लागतं. आणि चुकून पण तुमचा मोसम जर तुटला गाडीचा तर तुमची गाडी ती त्याच वेगाने परत खाली जाऊ शकते. आय एक्सपिरियन्स इट. मी ते 3 वेळेस ती वाट पाहिली, वाट चालू. ओके, एनिवे, गो बॅक टू फर्स्ट पिक्चर गेम. सो या ठिकाणी मेंढरं वेगवेगळ्या प्रकारचा आवाज करतात. ते आनंदी असेल तरी आवाज करतात. आमेन. ओके, तुम्ही आज आनंदी आहात का? तुम्ही आवाज केला नाही का? चला एक मोठ्याने आवाज करूया, हालेलुया. मेंढरं आनंदात असतात तेव्हा पण आवाज करतात, मेंढरं जेव्हा घाबरतात तेव्हा आवाज करतात. आणि ते घाबरल्यानंतर त्यांचा जो विशिष्ट प्रकारचा आवाज असतो तो आजूबाजूला कोणालाही समजत नाही, तो फक्त मेंढपाळाला कळतो. आमेन, हालेलुया. आणि मला माहिती आहे या 8 महिन्यामध्ये एकदा तरी तुम्हाला भीती वाटली असेल, है ना, प्रामाणिकपणे. ओके, कम ऑन, लेट्स नॉट बी फार सुपरमॅन सारखं करू नका. एकदा तरी भीती वाटली असेल ना, त्यातल्या त्यात शिंक आली तर, है ना, शेजारी कोणी शिंकला तर, हो, नवरा शिंकला तरी बायको घाबरायची, हे ना, भीती वाटली असेल. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस मेंढरं भितात, घाबरतात त्यावेळेस ते विशिष्ट प्रकारचा आवाज करतात. ज्यावेळेस आम्हाला भीती वाटते, ख्रिस्ती जीवनामध्ये भीती वाटते, पवित्र शास्त्र, बाय द वे, तुम्ही आज जे इथे बसलेला आहात त्या पवित्र शास्त्र तुम्हाला मला मेंढरांची उपमा देते. आमेन. तुम्ही कोण आहात? मेंढर. प्रभू आमचं कोण आहे? मेंढपाळ. आणि माहित नसेल तर प्रभूने स्वतः इंट्रोड्यूस केलं, मी उत्तम कोण आहे? मेंढपाळ. गुड शेपर्ड, उत्तम मेंढपाळ आहे. ओके, सो तो जो विशिष्ट प्रकारचा आवाज असायचा, तो आवाज झाल्यानंतर मेंढपाळाला कळायचं की ते घाबरले. का घाबरले? कारण आता त्याला माहिती पुढे दरी आहे. ओके, समोर दरी. चला, चांगला चारा खाल्ला, पाणी पिलं, ठीक आहे, परत आता पुढे जायचं. या दरीतून त्यांना जावं लागायचं. आणि ऐका, काही वेळेस तर दररोज, म्हणजे बराच वेळेस त्यांना दररोज त्या दरीतून जावं लागायचं. हे ना, मी विचार करतो कधी पूर्वेच्या दिशेला पाहिजे, ना, पश्चिमेपासून का नाही तू एंट्री केली? ओके, त्या मेंढपाळ पश्चिमेकडपासून का नव्हते जात? ओके, उत्तरेकडून का जात नव्हते? दक्षिणेकडून का जात नव्हते? याच ठिकाणून का जात होते? ओके, परमेश्वर त्याच्या मेंढरांना
पारखणारा मेंढपाळ. हॅलो, देव जो आहे ओके तो त्याच्या लोकांना पारखतो. ओके, तुमच्या इस्रायल लोकांना बाहेर काढलं त्यावेळेस तुम्ही जर बघितलं तर 11 दिवसात ते पोहोचू शकले असते. 11 दिवसाची फक्त वाट होती. 11 दिवसाची वाट. ती वाट त्यांना 40 वर्ष परमेश्वरानं चालवलं आणि मग अडवाच्या पुस्तकामध्ये त्याचं उलगडा परमेश्वराने केला. इतक्या लांबून प्रभू घेऊन जायची काय गरज आहे, एवढा वेळा मारायची काय गरज आहे. तिथे परमेश्वर मोशेला सांगतो मला त्यांचं मन पारखायचं होतं, मला त्यांना टेस्ट ओके आय वॉन्टेड टू टेस्ट हिम. मला त्यांना टेस्ट करायची होती, त्यांच्या विश्वासाची प्रीतीची टेस्ट करायची होती. म्हणून मी त्यांना लांबच्या वाटेनं किंवा त्या अरण्याच्या वाटेने घेऊन जातो. सो मेंढपाळ आहे ना, त्या मेंढरांना या वाटेने घेऊन जायचं कारण एक असायचं की ती मेंढर किती त्याचं ऐकतात, किती त्याच्या विश्वासामध्ये आहेत. ओके, सो ते त्याच्यामुळे तो मेंढपाळ चालत असेल. आणि तुम्ही जर बघितलं तर आपण या स्तोत्रामध्ये हा मेंढपाळ ते गीत गात आहे की मृत्यूच्या दरीतून मी जात असो तरी अरिष्टांच आणि म्हणते कसले अरिष्टांच भिणार नाही. 2020 एक मोठा अरिष्ट जगावर आला. वी हॅव नो आयडिया 2021 मध्ये काय येणार आहे. आम्हाला काही माहित नाही 2021 काय घेऊन येते. आम्हाला माहित नाही 2022 काय घेऊन येते. आम्हाला माहित नाही 2023 काय घेऊन येते. इंटरेस्टिंग तुम्हाला माहिती आहे 22 बरोबर मार्चला मी शेवटचं चर्च घेतलं आणि आज 22 तारीख आहे. हालेलुया, हालेलुया. चला तर टाळी वाजवून मला धन्यवाद द्या. असंच ऐकू नका. मला असं वाटलं लॉकडाऊन नंतर तुम्ही खूप बदललेले असाल, पण आय टेल यू जसे प्रभू तसा न बदलणार आहे तसे तुम्ही न बदलणार आहे. आमेन म्हणू नका प्लीज. मला बदलायचंय म्हणते मला बदलायचंय. आमेन. हालेलुया. वेळेवर चर्चला या. ओके, वचन ऐकत असताना हालेलुया आमेन होय म्हणून स्वीकारा. सो देवाचं वचन म्हणतं त्या दरीतून जात असताना की तो मला टेस्ट करतो. यु नो, हुशार विद्यार्थी आहेत की ढ विद्यार्थी कधी कळतं. हो टीचर सांगा. बरोबर ना, परीक्षेमध्ये कळतं. असं कळत नाही. असं वाटतं सगळे हुशार, सगळे हुशार. बघा आता बसलेले सगळे हुशार दिसतात. विचारावर आहे ना यिर्मयाचं 13 अध्याय 14 वचन. मग कळतं काय चाललंय नाही का. पवित्र शास्त्र पण मला वाटतं करोनाग्रस्त झालं का काय करू ओके ठेवलेले नाही प्रेम. ओके, तुम्ही जर बघितलं तर टेस्टमध्ये कळतं एक्झॅक्टली पारखलं जातं. आणि ती एक टेस्ट असायची, पण ती टेस्ट जी आहे ती सदा सर्व काळची नसायची. ओके, ते ही जी मृत्यूछायेची दरी आहे हिब्रू भाषांतर प्रमाणे जर पाहिलं तर ऍक्च्युली त्याचं एक्सप्लेनेशन असं होतं अरिष्ट, निराशा, संकट. ह्या सगळ्या शब्दांना एक करून त्याला म्हटलेलं आहे काय सांगा, मृत्यूछायेची दरी. मृत्यूछायेची दरी जी आहे त्याचं खरं एक्सप्लेनेशन काय माहिती, अरिष्ट, संकट, तुम्ही आजार म्हणू शकता, ओके, निराशा म्हणू शकता. ह्या सर्व गोष्टींची ही एक दरी आहे. आणि या दरीमधून ते मेंढर जात असताना ओके तो म्हणतो तू मजबूर आहे. तुझी आकडी आणि काठी ती मला काय देतात, धीर देतात. मोठ्याने मुलं धीर देतात. आणखी मोठ्या मुलं धीर देतात. येस, व्हेरी गुड. ओके, धीर देतात. ऐका, आम्हाला सोशल डिस्टन्सिंग करायला होते. आम्हाला आम्ही लॉकडाऊन होतो, लिफ्ट डाऊन नाहीये. कळलं का, समजतंय. कुठेही सरकारने सांगितलं नाही तोंड बंद करा. असं फरमान नाहीये. लांब बसा, हँड सॅनिटाईज करा, ओके, तुम्ही तोंडाला मास्क लावा, पण तोंड बंद करायला नाही लावा. चालूच आहे, तोंड चालूच राहिलं पाहिजे. ओके, सो आम्ही आमचं तोंड पण चालू ठेवलं पाहिजे. खूप धन्यवाद आहे. तर बघितलं तर तो म्हणतो तुझी आकडी व काठी मला काय देतात, धीर देतात. शाळेमध्ये सरांच्या हातामध्ये काठी बघितल्यावर किती जणांना धीर वाटला का, धीर. प्रेज द लॉर्ड. किती छान, प्रभूची स्तुती असो. आज माझ्या सरांच्या हातात काय, काठी. आम्ही ती काठी बघितलं तर पुढं काय सांगत नाही, समजून घ्या. पुढं तर मग आम्हाला आमची तरतरच कापायचं. जमादार सरांच्या हातात काठी असेल, महाडिक सरांच्या हातात काठी असेल तर आम्हाला माहिती आहे काठी हातात आहे म्हणजे काय येणार आहे. पण इथे म्हटलेलं आहे तुझी आकडी व काठी मला काय देते, धीर देते. का धीर देते, त्याचं कारण आहे की ती दरी इतकी खोल आणि इतकी भयानक होती. ओके, आणि त्या दरीमधून जात असताना अनेक वेळेस ती मेंढरं पडायची खाली, ढासळायची. त्या दगडावरून चालत असताना ती ढासळायची, त्यांचे पाय ढासळायचे. पण ते ढासळत असताना ते त्या ढासळण्यापेक्षा जास्त त्यांचा आनंद, त्यांचा विश्वास कशामध्ये होता, तर माझ्या बरोबर चालणारा मेंढपाळ जो आहे त्याच्याकडे अशी आकडी आहे की जी मला बाहेर काढू शकते.
हालेलुया. ती मला बाहेर काढू शकते, वर काढू शकते, उचलू शकते, ती मला सांभाळू शकते, ती मला मरू देणार नाही. आणि त्या आकडीने तुम्हाला मला सांभाळलेलं आहे. गावच्या हालेलुया. त्या आकडीने तुम्हाला मला सांभाळलं आहे, म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. प्रभूची स्तुती असो. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊ. तुम्ही पाहिलं प्रियानो, जर तर या या आपल्या नातेवाईकांमध्ये पण अनेक जण ओके प्रभूकडे गेले. काही जण तुमच्या संबंधातले, काही जण कामावरचे. माझ्या अतिशय जवळच्या संबंधाचे बाळक ओके, जे फार त्यांचं वय नव्हतं, 47 47 त्यांचं वय, 47 हे वय काय फार नाही. आणि छोटी त्यांना मुलगी आहे. इट वॉज व्हेरी सॅड की आजारामध्ये ते पण मृत्युमुखी पडले. परंतु तुम्ही जर पाहिलं प्रियानो, तर त्या ठिकाणी हे मेंढरं जे आहेत, त्या मेंढरांना बाहेर काढण्यासाठी ती त्या मेंढपाळाच्या हातातली काठी पाहून त्या मेंढरांना धीर मिळायचा. म्हणून तो मेंढपाळ काय गाताय की तुझी आकडी व काठी मला काय देतात, धीर. ते घाबरून सोडत नाही. ते घाबरून, तुझी आकडी मला घाबरून सोडत नाही, तुझी काठी मला घाबरून सोडत नाही. ओके, ती काठी काय दर्शवते? ती काठी एक बोध देखील आहे. काही वेळेस ना आम्ही चुकतो, काही वेळेस आम्ही प्रभूला सोडून मागे जातो, काही वेळेस प्रभूपासून दूर जातो, काही वेळेस पवित्र आत्म्याला खिन्न करतो, देवाच्या वचनाप्रमाणे चालत नाही. त्यावेळेस हळूवार रीतीने ती काठी देखील बसते आम्हाला, कधी कधी बसते ओके, आणि काही वेळेस जरा जोरात पण बसते. फक्त ते मारण्याचा उद्देश हा असतो की त्या मेंढराने चुकू नये, वाट सोडू नये. हालेलुया. त्या मेंढराने ओके, त्या देवाच्या त्या मेंढपाळाची साथ सोडू नये, कारण त्या मेंढपाळाला माहिती आहे आजूबाजूला काय, आणि आपल्याला माहिती आहे पुढे काय ते. आणि मग तिथून जात असताना पुढे म्हटलेलं आहे, तू माझ्या शत्रूच्या देखत मग पुढे ताट वाढतो. ऐका, ताट हा शब्द चुकीचा आहे. ओके, तुम्ही जर बघितलं तर इंग्लिशमध्ये म्हटलंय यू सेट टेबल. एक्झॅक्टली बरोबर ना, यू सेट टेबल बिफोर मी. हिंदी बायबलमध्ये म्हटलंय मेज को बिछाता है, मेज को बिछाता है. नॉर्मली घरामध्ये आपण जेवतो ना, त्यावेळेस अशा प्रकारे टेबल सजवत नाही नॉर्मल जेवणामध्ये, नाही का. खास जेवण असतं ना, त्या खास जेवणाला टेबल तयार करायचं होतं. बरोबर का? बरोबर बायलांना बरोबर. हा नाही काहीतरी म्हणा, मास्क असतं तरी मोठ्याने बोला, होय नाही काहीतरी होय ना. सो टेबल सेट केला जातो. तुम्ही जर चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जाल ना, तर ते टेबल सेट करायला 3-3 तास लागतात. किती? 3-3 तास लागतात. ते त्यांचं सेट करणं अतिशय तंतोतंत व्यवस्थित ओके. सगळं तो कांदा, ते ज्यूस, ते ग्लास, टेबल, काटे, चमचे व्यवस्थित ठेवले जातात. इट टेक्स लॉट ऑफ टाइम. आणि सर्वात मोठी मेजवानी जर बघितली जगामध्ये तर ती ब्रिटिश राजवाड्यामध्ये आजही चालते. एका वेळेला 100 लोक जेवतात. एका वेळेला 100 लोक जेवतात. आणि यू बी शॉक टू हिअर इट. तो एकच टेबल असतो. एका टेबलावरती 100 लोक जेवू शकतात. त्यानंतर नवाब लोक, आज पण आपल्या भारत देशामध्ये नवाब लोक आहेत ना, ते आजही एका टेबलावरती जेवतात. त्यांचा टेबल सजवण्यासाठी 3-3, 4-4 तास लागतात. त्याचं कारण आहे, त्यांच्या टेबलवरती आपल्यासारखा भात डाळ नसतो, आपल्यासारखी गव्हाची भाजी आणि चपाती नसती फक्त. अहो, तिथे 50 आयटम असतात. तुम्हाला भूक लागली मला माहिती आहे, तुमच्यासाठी केक आणि चहा आणलेले आहे. हालेलुया. आता तरी हालेलुया म्हणा. धन्यवाद. ओके, सो एनिवे मी माझ्या जीवनामध्ये सर्वात जास्त मोठी मेजवानी होती. 17 प्रकारचे आयटम जेवायला होते. त्या लग्नात मी गेलो होतो, गेलो होतो. आणि मोठं लग्न होतं. 17 प्रकारचे जेवण, त्याच्यामध्ये प्रकार होते. आता तुम्हाला सांगते 17 प्रकारचे जेवण खाऊ शकतच नाहीच खाऊ शकत. आणि मला काही गोष्टी आवडत त्यामुळे मी तिथं फिरकलो पण नाही. पाणीपुरी पण ठेवली ती खायला लग्नामध्ये. पाणीपुरी पण होती तिकडे वगैरे. पण माझं पोट आहे ना स्टार्टरनीच भरलं. हराभरा म्हणतो, हरभरा नाही, हराभरा नावाचं चिकन होतं. मी भराभरा खाऊन घेतलं. इतकं भराभरा खाल्लं. दुसऱ्या दिवशी हराभरा नेला काला पिला बाहेर आलं. प्रभू पाराभरा खाली आलं. हालेलुया. एनिवे तुम्ही जर बघितलं तर इथे असं म्हटलेलं आहे, मृत्यूच्या इच्छा जरी तुम्ही जात असलो तरी मी अरिस्टान्स मिळणार, कारण तू माझ्याबरोबर तुझ्याकडे व काठी मला देत होता. तू माझ्या शत्रूच्या देखत, शत्रूच्या समोर कोणी ताट वाढतं का? आमचा परमेश्वर जो आहे का, लक्ष द्या इकडे, आमचा परमेश्वर जो आहे तो लपून छपून कधी आमच्यासाठी काय करताय, जे काय करतो तो उघड उघड करतो. हालेलुया. जे काय करतो तो उघड उघड करतो. आज त्याचे आशीर्वाद जे आहे त्याचा
चांगुलपण जे आहे हे लपलेलं नाहीये, उघड आहे म्हणून तुम्ही सशक्त आहात. हालेलुया. तुम्ही निरोगी आहात. हालेलुया. हालेलुया. तुम्ही निरोगी आहात, तुम्ही आनंदी आहात. हे काय आहे? प्रभूचा आशीर्वाद जो आहे हा शत्रू देखत तुम्हाला देण्यात आलेला आहे. आमेन. हालेलुया. का? कारण त्या दरीमध्ये जात असताना त्या दरीमध्ये हिस्त्र पशु असायचे, लांडगे किंवा ते वाईल्ड कॅट म्हणतात त्यांना. आजही ते त्या ठिकाणी काही ठिकाणी बघायला मिळते. आज पण तुम्ही बघितलं तर खाली गेतसामानी बाग आहे आणि ती अतिशय दाट झाडांनी भरलेली ती प्लेस होती. आता आज नाही, हल्ली फार झाड दिसत नाही, मोठा हायवे आहे तिकडे. पण पूर्वीच्या काळी तिथं दाट झाडी असायची आणि त्या दाट झाडीमधून जात असताना एक अंधकारमय एक अंधाराने भरलेली ते खोर होतं आणि तिथून जात असताना त्या झाडाच्या आतमध्ये लपलेले असायचे ते हिंस्र पशु, की एखादा चुकला तर तो भक्ष्य होऊन जाईल, खाण्यासाठी पदार्थ होऊन जाईल. नाही का? एखादं जर मेंढू चुकलं तर ते डिनर चांगलंच थांबायचं, नॉनव्हेज डिनर त्यांच्यासाठी. परंतु त्यावेळेस तुम्ही जर बघितलं प्रिय, देवाचं वचन म्हणतं ते तो मजबरोबर आहे म्हणून मी अरिष्टांश भिणार नाही. तर तो मेंढपाळ संगती असल्यामुळे ती भीती निघून जायची. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय, तर त्या शत्रूच्या देखत ओके. आणि तुम्हाला माहिती देवाचं वचन म्हणतं सैतान कसा आहे? गरजणारा सिंहासारखा आहे. कोणाला खावं, कोणाला गिळावं, फाडावं यासाठी तो काय करतो? वाट पाहून दबा धरून बसतो. जर आम्ही मेंढपाळ सोडला, जर आम्ही मेंढपाळाची आज्ञा सोडली, जर आम्ही मेंढपाळाची काठी आणि तो मेंढपाळाची आकडी त्याचा अव्यय केला, त्याचा डिसरिस्पेक्ट केला, तर कदाचित ओके आम्हाला ताट नाही, आम्ही कोणाच तरी ताटून जाऊ. हॅलो, आज तुम्ही ताट खाण्यासाठी, मेज खाण्यासाठी मेजाकडे चाललेला की तुम्ही कोणासाठी दिली मेज होतात. अनेक ख्रिस्ती लोक जेव्हा देवाची समक्षता सोडतात, मंडळीची सहभागिता सोडतात, वडीलधाऱ्यांचा अपमान करून निघून जातात, देवाच्या वचनाचा अभ्यास करून निघून जातात, ते ताट खाण्याऐवजी ते स्वतः ताट होतात. कोणासाठी तरी ताट बनून जातात. प्रिय नो, आज मला तुम्हाला सांगू द्या, ती ताट बनण्यासाठी देवाने आम्हाला निवडलं नाही, तर आमच्यासाठी ताट तयार होते. तुमच्यासाठी मेज तयार होते. आणि मग ते तिथून पुढे वरती गेल्यानंतर देवाचं वचन म्हणतं शत्रूच्या देखत मग पुढे ताट वाढतो, मेज तयार करतो. आणि पाच जो संगती आहे, इंटरेस्टिंग आहे का, दावीद म्हणतो तो मजबरोबर आहे. मृत्यूच्या जात असलो तरी मी आश्चर्य बने, कारण तू बोला ना, कारण तू वडील बोला, तू मज बरोबर आहे. मज बरोबर इथं आहे, तर मग तिथे ताट कोण तयार करताय? हॅलो, आत माझ्या बरोबर तुम्ही ओके. इथे एक जण संगती आहे जो तिथे आम्हाला पडू देत नाहीये, मरू देत नाहीये. निराशा, संकट, क्लेश यामधून आम्हाला सांभाळून घेऊन जात आहे. पण त्याच वेळेला सायमल्टेनियसली, त्याच वेळेला एक्झॅक्टली त्याच वेळेला प्रभूचं वचन म्हणतं, तो म्हणतो कोणीतरी पुढे आहे, तो आमच्यासाठी काय करतोय? हालेलुया. ओके, जो संगती आहे, आता मंडळीच्या संगती जो आहे तो पवित्र आत्मा आहे. कोणच्या? हालेलुया. तो पवित्र आत्मा आहे जो आम्हाला सांभाळून घेऊन जात आहे. तुम्ही पवित्र आत्म्याला आपला हात दररोज त्याच्या हातामध्ये देता का? पवित्र आत्म्याला सांगता का मला मार्गदर्शन कर, मला लीड कर, मला घेऊन जा? पवित्र आत्मा आज मंडळीला सांभाळून घेऊन चाललेला आहे. हालेलुया. पण पुढे गेलेला जो आहे तो उत्तम मेंढपाळ आहे आणि तो मेज तयार करतो. हालेलुया. ओके, मेज तयार करतोय. आता या मेजावरती तुम्हाला माहिती किती प्रकारचे पदार्थ आहेत? पहिल्या सर्विससाठी काय जोडते त्यांनी ऐकलं? येस, एक्झॅक्टली. प्रभूचा मेज जो आहे, प्रभूचा मेज जो आमच्यासाठी आहे, आता सध्या जो प्रभू आमच्यासाठी तयार करत आहे तो मेज, त्या मेजामध्ये 66 प्रकारचे प्रकार आहेत. हालेलुया. आणि त्या प्रकारचे नाव तुम्हाला माहिती आहे, उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना. कोणताही प्रकार खोला त्याच्यातून तुम्हाला जीवनाचं वचन खायला मिळेल. आमेन. जीवनाचं वचन तुम्हाला खायला मिळतं. पण पवित्र शास्त्र काय जीवनाचे भाग आहे नाही का? उत्पत्ती वाचा, जीवनाचं वचन म्हणतं. प्रगटीकरण वाचा, जीवनाचं वचन म्हणतं. हालेलुया. कोणचं? हालेलुया. तुम्हाला पाळसेल. पण योबाच्या पुस्तकात जीवनाचं वचन मिळतं का? सर्वात जीवनाचं सुंदर वचन तर योबाच्या पुस्तकात आहे. आमेन. ते विलाप गीत पाळसेल, पण ते रडणारं गीत नाही ते विलाप गीतांमध्ये पण तुम्ही जर बघितलं तर माझं आवडतं वचन काय माहिती आहे का? तिथे आम्ही भस्म झालो नाही देवाची. हालेलुया. कोणाचं? हालेलुया. आम्ही भस्म झालो नाही देवाची दया, त्याची दया दररोज कशी होते? नवीन होते. आज त्याची दया नवीन आहे. तू मग ओके माझ्या शत्रूचे देखत मग पुढे ताट पडतो. म्हणजे कसं माहिती का? ओके, ते IPL ची मॅच चालली होते आणि मग ती टीम त्या डगआउटमध्ये बसलेली असते आणि त्या डगआउटमध्ये ते सगळे त्या टीम जी
ओके ते प्लेयर जे बस हे करतात फिल्डिंग करतात ते फिल्डिंग करणारे प्लेयर आणि त्याच टीमचे काही प्लेयर बाहेर पण बसले असतात. या सर्वांच्या देखत मग तो क्रिस गेल इकडे 6 मार, तिकडे 6 मार, तिकडे 6 मार. ओके तो जागा सोडत नाही, असे प्रत्येक ठिकाणी तो 6 मार. बरोबर ना क्रिकेट बघणार. ओके असा प्रकार येतो. तू माझ्या शत्रूच्या देखत मज पुढे थाट वाढतो. सो तेही बघतात, ते असे बघतात मारला की. आणि आजकाल तर कसं माहिती कॅमेरेमॅन पण दाखवतात. हा ऍक्च्युअली दाखवतो तो बॉल गेला आणि बॉल जाताना ओके तो जर समजा काय ते महेंद्रसिंग धोनीने जर 6 मारला असेल आणि पुढची टीम जर विराट कोहलीची असेल तर विराट कोहलीचे चेहरा दाखवतात आणि तो विराट कोहली असं बघतो. आय टेल यू तुमचा शत्रू सैतान देखील असं बघत असेल. हालेलुया हालेलुया. एक दिवस तुमचा माझा शत्रू सैतान बघेल नाही का अशी वर उचलले गेले. आमेन. या गोष्टीला टाळी झाली पाहिजे नाही का प्रभू. आय नो पण आमच्या 8 महिने तुम्ही चर्च मिस केला त्यामुळे विसरून गेला टाळी वाजायचं. आम्ही म्हणतो काही हरकत नाही, पुढच्या रविवारी बघतो तुम्हाला. आमेन. ओके तो शत्रू समोर माझ्यासाठी काय करतो, धाट वाढतो. एक संगती आहे जो पडू देणार नाही, ढळू देणार नाही. एक पुढे आहे जो ताट वाढत आहे. आणि ज्यावेळेस ते वर येतात ओके त्यावेळेस ते खऱ्या अर्थाने बघितलं तर हे जे गेट आहे ना या गेटला गोल्डन गेट पण म्हणतात. ह्या गेटला गोल्डन गेट म्हणतात, त्या गेटला पूर्वीचं गेट पण म्हणतात. ओके हे गेट शिप गेट पण होतं जिथून ते मेंढरं आत जायचे. जसे आत जायचे सर्वात पहिलं दर्शन त्यांच्यासाठी काय होतं माहिती आहे, मंदिराचं. हालेलुया. सर्वात पहिलं दर्शन त्यांचं मंदिराचं होतं. आणि ते समोर जो मेंढपाळ गेला त्याला माहिती आहे की हे खूप कष्टातून बाहेर आले, हे खूप त्रासातून बाहेर आले, हे खूप संकटातून आलेले. ओके यांच्यासाठी चांगलं काहीतरी ठेवणं बाकी आहे. मला माहिती आहे 2020 मध्ये ओके तुम्ही स्ट्रगल केला, तुमची शारीरिक आत्मिक जो काही स्ट्रगल असेल तो माझी खात्री येणारं वर्ष आमच्यासाठी आशीर्वादाचं. आमेन. स्वीकारायचं तर आमेन म्हणा. येणारं वर्ष जे आहे मेजाचं वर्ष आहे. हालेलुया. आणि ते शत्रू देखत शत्रू पाहणार आहे. परमेश्वर लपून छपून काही करत नाही, शत्रू समोर हे सगळं करणार. हालेलुया हालेलुया. शत्रू समोर हे करणार आहे. तो शत्रू पाहत राहील परंतु तो देवाचं वचन म्हणतो तुमच्या उजव्या बाजूस शस्त्रावधी पडतील, डाव्या बाजूस लक्षावधी पडतील. ते तुम्हाला दृष्टीच दिसेल नाही. कसं म्हणले ते तुम्हाला दृष्टीच तुम्ही पाहाल पण ते तुमच्या जवळ येणार, तुमच्या तंबूपर्यंत ते येणार नाही. यू विल सी इट. ओके तशा प्रकारे तुम्ही जर पाहिलं ओके पुढे देवाचं वचन म्हणतं. आणि मग ओके या तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो म्हणून माझे पात्र काठोकाठ भरले आहे. ओके सो आता त्या ठिकाणी मेंढर ज्यावेळेस आज जातात की त्यांच्यासाठी मोठं पात्र असतं, मोठी भांडी. आजही ती भांडे दिसायला दगडाची भांडे आजही ती दिसतात, मोठे भांडे. यु नो त्या मेंढवाड्यामध्ये कधी छोटे भांडे नसतात. देवाकडे तुमच्यासाठी छोटं कधीच नसतं. हॅलो हालेलुया. ओके प्रभूकडे तुमच्यासाठी जे काय असतं ते मोठं असतं. म्हणून तर देवाने जगावर देवाने जगावर पुन्हा एकदा देवा गॉड सो लव्ह द वर्ल्ड. देवाने जगावर एवढीशीच नाही केली, एवढी काय म्हणते एक्सप्रेशन आहे, एवढी हे एक्सप्रेशन आहे. आपण म्हणतो ना बापरे हे एक्सप्रेशन आहे. अरे बापरे किती मोठा साप, बापरे किती मोठी गाडी, हे एक्सप्रेशन आहे. सो ते एवढी हा शब्द एक्सप्रेशन आहे, त्याला तुम्ही मोजू शकत नाही. एवढी प्रीती केली म्हणजे ते मोठीच आहे नाही का, मोठीच आहे, निश्चित रीतीने मोठी आहे. सो तशा प्रकारे ओके आम्ही पाहतो. आणि तू माझ्या डोक्याला त्याचा अभ्यंग करतो. माझे पात्र कसं भरलंय. माझा प्रश्न आहे तुमचं पात्र काठोकाठ भरलंय का. अच्छा भरलं असेल तर कशाने भरलेलं आहे. मृत्यूच्या छायेने भरलेले, मृत्यूच्या भीतीने भरलेले, अरिष्टाने भरलेले, काळजीने भरलेले, चिंतेने भरलेले, अक्षम्य रागाने भरलेले. तुमचं पात्र कशाने भरलेले. ते पात्र जे आहे तुम्ही जर बघितलं तर असं म्हटलेलं आहे तो माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो. हालेलुया. तो माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग म्हणजे काय तर बेसिकली ओके तेल हे पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. हालेलुया. तेल हे पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. त्या पवित्र आत्म्याचा अभिषेक आम्ही मागितला पाहिजे म्हणून आम्ही गीत गायलं नाही का, बहिणी दे आशीष वाजले आणि बरसा दे ना, आम्ही ते गीत गायलं. लेट इट रेन होऊ दे एक वर्षा. कशाची वर्षा. तुझ्या आत्म्याची वर्षा होऊ दे. हे गीत आमच्या जीवनाचं गीत पाहिजे. आमच्या जीवनाचं गीत
आमची ती कळकळ पाहिजे जीवनाची, नाही का? एक आक्रोश पाहिजे या दिवसांमध्ये. मंडळीचा आक्रोश काय पाहिजे? तुझ्या पवित्र आत्म्याशिवाय आम्हाला जाऊ दे नको. हालेलुया. तुझ्या पवित्र आत्म्याने भर. बोला मोठ्याने, पवित्र आत्म्याने भर. मोठ्याने बोला, पवित्र आत्म्याने, तुझ्या पवित्र आत्म्याने भर. ही अशी फक्त मोगम नाही, प्रार्थना कशी पाहिजे माहिती? ते 10 दिवस बसले, अन्न पाण्याशिवाय बसले. एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला कळकळून हवी असते ना, त्यावेळेस तुम्ही अन्न पाणी विसरून जाता, बरोबर ना? अन्न पाणी पण विसरून जाता. जेव्हा तुम्हाला when you want to really get it, जेव्हा तुम्ही क्रेव करता ना, ती गोष्ट हवी असते, त्यावेळेस अन्न पाणी विसरून तुम्ही जाता. ते शिष्य अन्न पाणी विसरून गेले होते. ते 10 दिवस एकाच ठिकाणी बसले होते, एकाच गोष्टीसाठी बसले होते. देवाचं वचन होतं, जेव्हा ती गोष्ट म्हणजे तो व्यक्ती किंवा तो ते सामर्थ्य ज्यावेळेस आलं, ते ओतप्रोत भरून गेले. आमेन. हालेलुया. की जर मला ओतप्रोत भरायची इच्छा आहे, बोला मला भरायची इच्छा आहे. मोठा चांगला हात उंच वर करायचा. बोला प्रभूला, बोला मला भरायची इच्छा आहे. भर प्रभू मला तुझ्या सामर्थ्याने भर. बोला बोला पवित्र आत्म्याने भर. जे मागतात त्यांना मिळतं. आमेन. हालेलुया. मागं प्रेरणा कर. दिवस कठीण येणार आहेत, दिवस कठीण आहे. जो देवाच्या सामर्थ्याने भरतात त्याचा टिकाव आहे, सर्वांचा टिकाव नाही होणार. तुम्हाला माहिती हे करोना जे प्रस्त माजलं त्याच्यामध्ये टिकाव खरं कोणाचं झालं माहिती आहे? टिकले कोण माहिती आहे? खरं अर्थ त्यांची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग आहे, नाही का? ज्यांची रोग प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग आहे. तुम्ही इतक्या सहज का आला माहिती आहे? नॉट बिकॉज ऑफ दिस. तुम्ही इतक्या सहज चर्चला आला ना, ह्याच्यामुळे नाही आला. म्हणून माहिती एक नियम काय? 10 वर्षाच्या खाली लेकरांना आलो नाही, 65 वर्षाच्या वरील लोकांना आलो. कारण त्याची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग नसते, रोग प्रतिकार शक्ती त्यांच्यामध्ये जास्त नसल्यामुळे ओके ती काळजी घ्यायला लावली, चर्चेसला काळजी घ्यायला लावली. पण तुम्ही इतक्या सहज का आला? तुम्हाला काय भीती नाही वाटत का? या ठिकाणी ओके मे बी एखादा कोरोनाग्रस्त असलं वगैरे, तर तुमचा एक शाश्वती काय माहिती आहे तुम्हाला आतमध्ये? की माझी इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग आहे. माझी इम्युनिटी पॉवर, माझं रोग प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग आहे. मी चांगलं खाल्लेलं आहे, चांगला व्यायाम केलेलं आहे, माझं शरीर फाईट आउट करू शकतो. आय वॉन्ट टू टेल यू, तुमची इम्युनिटी पॉवर वाढवण्यापेक्षा तुमच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य वाढवा. आमेन. हालेलुया. या दिवसांमध्ये वचनाचं सामर्थ्य वाढवा, या दिवसांमध्ये प्रार्थनेचं सामर्थ्य वाढवा. म्हणजे अशा प्रकारचं जर सैतान तुमची जर परिषद जर नाही माहिती हा या दिवसांमध्ये मंडळीला उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करते. सैतान मंडळीपेक्षा जास्त कार्यरत आहे. तो 3 शिफ्टमध्ये काम करते सध्या. आम्ही 1 शिफ्टमध्ये काम करतो नाही का? 1 शिफ्टमध्ये काम करतो. काही वेळेस मग मी 2 शिफ्ट केल्या, 3 शिफ्ट केल्या नसतील, तर मी कदाचित केलं पण असतील. सैतान रात्रंदिवस अशी 3 शिफ्टमध्ये काम करते. आणि कोणाविरुद्ध काम करते? जे त्याचे त्यांच्यावर काम नाही करत. आज जो रस्त्यावर माणूस फिरतोय त्याच्यावर काम करत नाही. जे तुम्ही देवाचं वचन घेऊन बसला तुमच्या विरोधात सैतान कार्य करते. म्हणून तुम्ही पवित्र आत्म्याने भरले पाहिजे. हालेलुया. म्हणून हालेलुया. तुमच्या समागमात चाललं पाहिजे, संगतीत चाललं पाहिजे. ओके त्या काठी आकडीचा आधार तुम्ही घेतला पाहिजे. काठी आकडी काय आहे? काठी आणि आकडी काय? देवाचं वचन आहे. हालेलुया. देवाचं वचन आहे. आणि तो मेज काय? देवाचं वचन आहे. या वचनाला आम्ही काही डावलू नये. आणि प्रभूचं वचन म्हणतं जो देवाच्या वचनाला अव्यय करतो त्याची प्रार्थना पण परमेश्वर ऐकत. नीतिसूत्रामध्ये एक वचन आहे, जो देवाचं वचन ऐकत नाही. ऐका, तुम्ही प्रार्थना करत असाल, मी सांगेन प्रभू माझा बिझनेस आशीर्वाद कर, प्रभू ऐकणार पण नाही ती प्रार्थना. हा प्रभूचं वचन म्हणतं जो देवाच्या वचनाला ओके द वन हू रिजेक्ट्स द वर्ड ऑफ गॉड, जो देवाचं वचन नाकारतो, जो देवाच्या वचनाकडे लक्ष देत नाही, त्याची प्रार्थना पण मला वीट आणते. म्हटलं वीट काय डेंजर शब्द नाही. वीट हे गर्विष्ठ लोकांचा वीट करतो. त्याला वीट आहे गर्विष्ठ लोकांचा. ओके त्याला वीट आहे असं म्हटलेलं आहे. कान कॅन यू इमॅजिन? देवाने कान बंद केलं तर कसं होईल? प्रभूचं वचन म्हणतो. म्हणून आम्ही देवाच्या त्या मेजाकडे वारंवार केलं पाहिजे. म्हणून माझे पात्र काठोकाठ भरले खरोखर माझे. आणि ते काठोकाठ भरलेलं पात्र जे असतं ना, ते एकदा का भरलं, नदी जी आहे ना ही एकदा का भरली, तिथे एक पर्टिक्युलर एक प्लेस आहे, तिथपर्यंत ती भरल्यानंतर ती कुठूनही व्हायला चालू होती. तुम्हाला ते पूर कसं येतं माहिती? पूर कसं आहे? जेव्हा ती ओतप्रोत भरते ना, काठोकाठ भरते आणि आता तिला जागा राहत नाही, मग ती इकडे घुसते, तिकडे घुसते, MITत घुसते, राजबाग होती पूर्वी तिथं घुसते. पार काही वेळेस तर शनिवारच्या बाजारात पण घुसते. जे नवीन आहेत त्यांना माहीत नाही, जे जुने आहेत त्यांना माहीत. माझे काही वेळेस शाळा माझी आठवड्याला बंद होती.
मला खूप आनंद आहे. मला असं वाटतं दरवर्षी आहे ना ही मुळा मोठा शनिवारच्या बाजारात यावे. यस, त्याची आमची जेनी खूप आनंदी की तिला सगळ्या जगाने करोनाचा हेट केला पण आमची जेनीला हेट नाही. ती म्हणते किती छान. मी त्याला सांगतो बाळा आता तुझी शाळा चालू नको ना डॅडी, जणू काय तू प्रार्थना कर करोना चालूच राहू दे. नाही शाळेचे लेकरांना इतका आनंद नाही का. नो ब्रदर हेनरी आपल्या वेळेस 2 दिवस सुट्टी मिळायची वांदे होते. हा 2 दिवस सुट्टी मिळायची तर वांदे फार मुश्किलीने ते सुट्टी मिळायची त्या ह्याच्यात. दिवाळीची सुट्टी आहे ती त्याची सुट्टी नाही तर मध्ये सुट्टीच नसायची त्यांना. बघा सुट्ट्या पण ऑनलाईन शाळा तर त्याची ते 3, 13, 4, 12 झालेले. ऑनलाईन शाळा तर आम्ही अटेंड करतो. आम्ही शाळा नाही ना अटेंड केली व्यवस्थित रेश्मा, त्याच्यामुळे आता परत प्रभू शाळा अटेंड करायला होतो. हा माझ्या मिसेसने ती शाळा नक्कीच अटेंड केली नसेल बघा. मी नाही शाळेत ते गेलो तिच्या, पण मला आज माहिती आहे पण तिला बसवलं लागतं असं. ही खेळते मी तिथे काहीतरी करत असतो का तर ते कम्प्लीट करायला पाहिजे ना. एनिवे तू माझे पात्र काठोकाठ भरतोस ऐका. त्या टेस्टिंग टाइम मध्ये गेल्यानंतर, त्या कसोटीच्या काळातून गेल्यानंतर पुढे काय आहे. ख्रिस्ती मनुष्याचा एम जो आहे हा कबरेत नाहीये, हा देवाच्या घरामध्ये. हालेलुया, मोठ्याने हालेलुया. तुमचा माझ्या शेवटच्या हडपसाच्या कबरेमध्ये नाही का. म्हटलं खरोखर माझे असे सर्व दिवस मला कल्याण द्यायला लागतील. आणि कोणाच्या घरात. मोठ्याने परमेश्वराच्या घरात मी कसं राहील 2 वर्षासाठी. बरोबर. परमेश्वराच्या घरात मी 11 महिन्यासाठी राहील. बरोबर का. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. हालेलुया. म्हणजे ते घर असं तयार होते, ते घर तुमच्या माझ्यासाठी तयार होते. सो एंड डेस्टिनी जो आहे आज कदाचित तरी असेल. ओके. आणि तुम्हाला माहिती आहे त्या दिवस पाठन ज्यावेळेस युद्ध केलं त्यावेळेस 3 दिवस लागले. 3 दिवस लागले. मृत्यूच्या दरीमध्ये काय पडतं नॉर्मली माहिती आहे. प्रेत पडतात. बरोबर का. मृत्यूच्या दरीमध्ये काय पडतं आणि तर प्रेत पडतात. मृत्यूच्या दरीमध्ये शत्रूचे प्रेत पडले, परंतु त्यांनी ओके इस्रायल लोकांनी प्रेत नाही उचलले, त्यांनी काय उचललं तर सोनं नाणं उचललं. हालेलुया. आय टेल यू किती दिवस लागले माहिती आहे कोणी स्कॉलर. 3 दिवस लागले. 3 दिवस बॅगा भरू लोक घेऊन जात होते. 3 दिवस काय उचललं. 3 दिवस शत्रूवरती मृत्यू होता, तर इस्रायल लोकांवरती ते बराखाचं खोर होतं, आशीर्वादाचं खोर होतं. हालेलुया. बोला हालेलुया. त्या आशीर्वादाचं खोर झालं. आणि म्हणून टेल यू तुम्ही आणि मी जर प्रभू बरोबर आम्ही चालत आहोत तर आम्हाला टेस्ट आहे. आम्हाला ती दरी आहे. त्या दरीमध्ये ओके तो आवाज जो आहे तो करणं गरजेचं आहे. तो आवाज इतरांना कळत नाही, परंतु तो आवाज ह्या करोनाच्या दरम्यानमध्ये मला खूप फोन यायचे. चर्चच्या मेंबरचे फोन यायचे आणि तो आवाज वेगळा असायचा. तो आवाज कधीच असायचा. बाळासाहेब धन्यवाद प्रेस गॉड बरेच का तुम्ही कसं काय चालवलं. तो आवाज असायचा पास्टर काय होणार असं काय. मी प्रॉफिट नाही का पुढचं मी घाबरून बसलेले, मला माहित नाही काय होणार. पास्टर कसं होईल आवाज बघा कसं होईल. आमच्या बिल्डिंगमध्ये 2 सापडले. बिल्डिंगमध्ये ज्यावेळेस एक सापडलं 4 फोन आले एक साथ धड फोन आले. पास्टर आमच्या बिल्डिंगमध्ये एवढ्या मजल्यावर एवढ्या ठिकाणी मी काय करू त्याला शाहून मी काय करू. वॅक्सिनेशन आहे का ट्रम्पी पैकी काय मी का सिरमचा कोणी मॅनेजर आहे. चला बाबा 4 खिशात घालून सामान काय आहे हेनरीला एक द्यावं ह्याला एक द्यावं. मी काय करू. ऍक्च्युली तो आवाज काय होता माहिती आहे. तो आवाज काळजीचा आवाज होता. ओके. तो आवाज काय शेवटी काय म्हणायचं माहिती का. पास्टर प्रार्थना करा. तुम्ही म्हणायचं तुम्ही पण प्रार्थना करा, मी पण प्रार्थना करतो, तुम्ही प्रार्थना करा. नाही का प्रेरणा. जरी ती परिस्थिती जरी असली तरी आमचा आवाज बंद नाही झाला पाहिजे. हालेलुया. आमेन. आवाज बंद नाही झाला पाहिजे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ओके. बघा सरकारने अनेक नियम टाकले. आज हे सगळं नियम आहे. ओके. एक नियम सरकारने टाकला नाही आणि टाकूही शकले नाही. तुम्ही तुमचं तोंड बंद करा. हालेलुया. तुमचं तोंड बंद करायला लावलेलं आहे म्हणून ओके. वरती असताना ते आवाज करतात, तिथे दरीतून जाताना आवाज करतात. इनफॅक्ट दरीतला आवाज मोठा असतो.
हालेलुया. परंतु वर येतानाचा आवाज त्याच्यापेक्षा मोठा असतो. जर तुम्ही आज वर येत असाल तर मोठ्याने हालेलुया बोला. हालेलुया. आम्ही वर आलो नाही का. जसे वर येतात तसे समोर काय पाहतात, ते मंदिर आहे, देवाचं घर आहे, जिथं आम्ही चिरकाळ राहणार आहोत. आणि डेस्टिनी इज ब्युटिफुल. आमचा अंत चांगला आहे, आमचं अंतिम स्थान जे आहे ते चांगलं आहे. आणि म्हणून आम्ही त्यासाठी म्हणून आहे ना, आम्ही घाबरू नये. पहिली गोष्ट या ख्रिस्ती जीवनामध्ये डळमळू नये. ओके. सर्वात महत्वाची गोष्ट, मेंढपाळा सोडून जाऊ नये. ओके. मेंढपाळाने तयार केलेला मेज आम्ही पाहावा. त्यांचं लक्ष जे आहे ना ते त्या दरीकडे नाहीये. ऐका, दरीकडे लक्ष देऊ नका, मेजाकडे लक्ष द्या. हालेलुया बोला. हालेलुया. तुमच्यासाठी मेज तयार होते. म्हणून मेज काय तो टेबल आहे, सर्वसाधारण टेबल आहे का तो? जो तयार करत आहे तो किती लक्षपूर्वक, काळजीपूर्वक, किती वेळ देऊन तयार करत आहे. असा जगात कुठे मेज तयार होत नाही. आमेन. हालेलुया. रॉयल ट्रीटमेंट, रॉयल ट्रीटमेंट, रॉयल ट्रीटमेंट. का? कारण त्याचे लोक घरी येते. त्यानो घरी येण्याची वेळ आहे. आमेन. ही खरी. आय एम सो हॅपी. तुम्ही आज आजचा दिवस तुम्ही निवडला देवाच्या घरी येण्याचा, प्रभूच्या सानिध्यात येण्याचा, एकत्र बसून, म्हणजे जरी लांब लांब बसलं तर हरकत नाही, पण एकत्र बसून आराधना करायचा. हेच प्रभूला हवं आहे. हालेलुया. हेच प्रभूला हवं आहे. आणि यातूनच ज्यावेळेस आम्ही संगती जाऊ, तुटक फुटक नाही, त्यावेळेस संगती त्या मेंढपाळाबरोबर जाऊ. हे एखादा पाय चुकला तर तो मेंढपाळ बाहेर काढेल, पण काढणार तो मेंढपाळ नक्कीच बाहेर काढेल. कारण त्या मेंढपाळामध्ये मेंढपाळाच्या हातात ती काठी आहे. त्या मेंढपाळाच्या हातात तो अधिकार दिलाय. परंतु आम्ही त्या मेंढरांबरोबर सहभागितेमध्ये राहू. त्यानं ही जी वेळ आहे ही तुटक राहण्याची वेळ नाही, ही विभक्त होण्याची वेळ, ही लांब राहण्याची वेळ नाही आहे, ही एकत्र राहण्याची वेळ आहे. कारण ही वेळ जर तुम्ही खऱ्या अर्थाने बघितलं की त्या दरीतून जाणारी वेळ आहे. त्या दरीतून जाण्याची वेळ आहे. जेव्हा त्या दरीतून जातात ना, तेव्हा तो मेंढपाळ पुढचा मागे येतो, पुढे चालत असेल तो मध्ये येतो, मागे चालत असेल तो मध्ये येतो. आणि तो त्यांच्या बरोबर संगतीने चालतो. हालेलुया. संगती चालतो. आणि तोही आवाज करतो आणि तेही आवाज करतात. तो त्यांना दिलासा देतो, ते त्याची आपली भीती त्याच्यावर टाकतात. व्हेरी इंटरेस्टिंग. आता नाही, आता हल्ली मेंढर फार कमी आहेत, परंतु त्यावेळी मी चित्र ते समोर आणतो. ओके. कशा प्रकारे असेल ना का, त्या वरती फक्त या ठिकाणी जैतूनचं डोंगर आहे आणि पण इकडे यरूशलेम आहे. आणि वरती तो आवाज येत असेल, मेंढरांचा आवाज येत असेल, मेंढपाळाचा आवाज येत असेल, मेंढरांचा आवाज येत असेल, मेंढपाळाचा आवाज. ते दिसत नसतील, त्या दरीतून जात आहेत, अंधारातून जात आहेत, फक्त आवाज आहे, त्यांच्या भीतीचा आवाज आहे. तो त्या मेंढपाळाच्या कानात जातो आणि लगेच मेंढपाळ त्या समाधानाचा आवाज त्यांना देतो. हालेलुया. आणि आज कदाचित तुमचं हृदय जर अस्वस्थ असेल तर तो मेंढपाळ समाधानाचा आवाज तुम्हाला देतो. हालेलुया. समाधानाचा आवाज. आमचा देव हा फक्त नेहमीच तो रागाने बोलणार, नेहमीच तो कोपत नाही, नेहमीच तो चिडत नाही. आमचा देव हा समाधानाचा आवाज देणार देव. हालेलुया. कमाच्या. हालेलुया. म्हणून म्हटलं ते माझी मेंढर माझी वाणी ऐकतील. इतर अनेक वाणी आहेत ना, भरपूर वाणी आहेत, भरपूर वाणी आल्या, भरपूर आवाज आले, भरपूर ओके न्यूज आफ्टर न्यूज आले, परंतु त्या वाणीने आम्हाला समाधान मिळालं नाही. एक वचन समाधान देतं. आमेन. आमेन. एक वचन समाधान देतं. त्याचबरोबर हे देखील कळतं आमच्या मेंढपाळात क्षमता काय आहे. ज्यावेळेस त्या वादळ, त्या समुद्रामध्ये वादळ आलं, त्यावेळेस शिष्यांना कळालं की आमचा प्रभू जो आहे तो पाण्यावर पण चालू शकतो. तो त्याचा अधिकार जो आहे तो त्याचा अधिकार वाऱ्यावरती पण आहे, पाण्यावरती आहे, समुद्रावरती आहे. ही वेळ त्यांना हे कधी समजलं, ही गोष्ट त्यांना कधी समजली? जेव्हा ते त्या वादळात होते, जेव्हा ते वादळ आलं, त्या बोटीमध्ये पाणी भरू लागलं. अशी अवस्था येते जीवनामध्ये. परंतु त्याच वेळेला आम्ही आमच्या प्रभूकडे जाऊ. इंटरेस्टिंग. ते गेले प्रभूकडे. वेळ आली, ते गेले प्रभूकडे. कदाचित उशिरा गेले असते. सुरुवातीला त्यांनी वल्ले मारले आणि आम्ही करतो, सुरुवातीला आमचा प्रयत्न करतो, हातपाय हलवतो वगैरे. वेळ गेला, मग वेळ पार निघून गेल्यानंतर आम्ही प्रभूकडे जातो. ते पण गेले, प्रभूकडे गेले. ओके. आणि मग म्हटले प्रभूची आपण बुडत आहे. आम्ही आता प्रयत्न केला नाव स्थिर करायसाठी, पण ते स्थिर होत नाहीये. आम्ही प्रयत्न केला, आम्ही थकलो. प्रभूजी आपण बुडत आहोत, उठा. उठला. त्याने दाखवलं त्यांना तो कोण आहे. याची वेळ होती 8 महिने. देव आम्हाला दाखवता तो कोण आहे. हालेलुया. बोला ना हालेलुया. ओके. या संस्थेबरोबर मी आहे. जवळजवळ 2200 कुटुंबांना हे पुरवलं, अन्न पुरवलं. आणि काही मी ऐकलं त्या टेस्टमनीज. एक बाई 3 दिवस काहीच नव्हतं खायला. लेकरांना खायला काय नव्हतं.
आणि ती म्हणजे लिटरली तिला असं म्हणतं का आता काय होणार असं. आणि कुठं ऐकलं होतं 1-2 वर्ष मला होतं ते सेल्फ ग्रुप गेली होती. ती त्या दिवशी ज्या दिवशी त्या भागामध्ये फूड वाटण्यात आलं, ओके, अन्न त्या धान्य वाटण्यात आलं संस्थेकडून, त्या दिवशी फूड पॅकेट होतं, त्या दिवशी तिने तिच्या लेकरांना संगती घेऊन प्रार्थना केली, प्रभू येशू तू जर खराब देव आहे तर आज आम्हाला अन्नधान्य मिळू दे. त्या दिवशी त्या ठिकाणी त्या एरियामध्ये अन्नधान्य वाटलं आहे. हालेलुया, हालेलुया. इंटरेस्टिंग. ती वाणी जी होती ती काय प्रभू ती स्तुतीची नव्हती, ती क्लेशाची होती नाही का, ती क्लेशाची होती. परंतु ते एक कुटुंब औरंगाबाद मला जालना भागामध्ये ज्यावेळेस तो चर्च प्लांटर गेला ती बॅग घेऊन तिकडे दार ठोकत होता. त्यांना दार उडायला वेळ लागला, आत भरून दार उडायला वेळ लागला. तो थांबला होता तो, आणि ते चर्चचे मेंबर होते, गरीब होते. हा पण दार ठोकत होतो. आणि काही वेळात त्याने दार उघडलं, दार उघडलं आणि म्हणले पण साहेब तुम्ही, हा म्हटले मी आलो काय तुम्ही एवढं लांबून आलो, तुम्ही दार ठोकतो उघडा. हा म्हणे आम्ही प्रार्थना करत होतो. या कसे काय म्हणले मी तुम्हाला ओके फार नाही पण महिनाभर पुरेल एवढं मी तुम्हाला रेशन आणते. ती बाई ओक्सा उशीर लागली, कळाला काय झालं. ऐका रडता म्हणजे प्रार्थना तीच चालली होती. हालेलुया. दार उघडायला वेळ का लागला, प्रार्थना तीच चालली होती. प्रभू आम्ही काय खावं, आम्ही काय खाणार, लेकरं काय खातील, आजचं काम गेलेलं आहे. आणि ऐका प्रार्थना चालू आहे आणि दार ठोकत आहे कोणतरी. हालेलुया, हालेलुया. ऐका त्या मेंढराचा आवाज आहे ना, तो आवाज सुरू झाला की मेंढपाळाचा पण आवाज सुरू. हालेलुया. काय मेंढपाळ आमचं नाही का, आमचा मेंढपाळ जसे जर वाट जर चांगली असेल ना तर तो मागे असतो. वाट नेहमीची वाट असेल तो मागे असतो. ओके, ज्यावेळेस अशा प्रकारची वाट येते तर तो पुढून मागे येतो, मागचा पुढे येतो, संगती येतो आणि धीर देतो. प्रभू करो आज प्रभू तुम्हाला धीर दो. हालेलुया. तुमच्या माझ्यासाठी मेज वाट पाहते. आमेन. हालेलुया. ओके, दुसरी लाट, तिसरी लाट, चौथी लाट फॉरगेट दॅट, तुमच्या माझ्यासाठी मेज वाट बघतो. आमेन. मला मेज वाट बघत आहे, असा मेज वाट बघत आहे की ज्या मेजावर आजपर्यंत जगात कोणी बसला नाही, जगातला कोणी बसला नाही, त्या मेजावरती तुम्ही बसला. हालेलुया. प्रगटीकरण त्या मेजाबद्दल सांगतो प्रेम, आज वेळ नाही सांगायला, तुम्हाला सांगू द्या की त्या यहोशफाटाने ज्या प्रकारची प्रार्थना केली ते खोर मृत्यूचं खोर आशीर्वादाच्या खोरात बदलून गेलं. हालेलुया, हालेलुया. इट इज अ सेम प्लेस, तीच जागा, सेम खोर ज्या खोरामध्ये तुमच्या माझ्या प्रभूने आमच्यासाठी प्रार्थना केली. योहानाचा 17वा अध्याय वाचाल का? वाचा घरी गेलो. योहानाचा आता नाही घरी गेलो. योहानाचा 17वा अध्याय ना, तिथे बसून प्रभूंनी तुमच्या माझ्यासाठी प्रार्थना केली. आमच्या मेंढपाळांनी, ऐका, तुमच्या माझ्या मेंढपाळांनी, जो मेंढपाळ येशू आमचा त्या बागेमध्ये बसून त्याने प्रार्थना केली. हालेलुया. त्याच्या प्रार्थनेचं उत्तर योजना तुम्ही मी आज इथं बसलो. कम आमचं. हालेलुया. बोला माझ्यावर, मी येशूच्या प्रार्थनेचं उत्तर आहे. वा, हालेलुया, हालेलुया. प्रभूची प्रार्थना असेल तर तुम्हाला काय वाटतं, प्रभूची प्रार्थना तिथं ऐकणार नाही? निश्चित नाही ऐकलं नाही. माहिती नाही फक्त गेतसेमानीमध्येच केली का? नाही. इब्रिकरस पत्र म्हणतो तो आजही रडून आणि कडून आणि आक्रोश करून तुमच्या माझ्यासाठी प्रार्थना करते. हालेलुया. सो तुम्ही आज इथं बसलेला आहात ना, डोंट टेक इट फॉर ग्रांटेड. सहज घेऊ नका. आज इथे बसतात सहज घेऊ नका. हे फार ही खुर्ची फार मौल्यवान आहे. बोला आमेन. ही खुर्ची फार मौल्यवान आहे. इथे तुम्हाला तुम्ही इथे बसावं, देवाचं वचन ऐकावं, यासाठी आमचा प्रभू आशीर्वाद आहे. आमेन. बोले आमेन. म्हणून आम्ही या खुर्चीला, या स्थानाला महत्त्व दिलं पाहिजे. या वेळेला काय केलं पाहिजे? आम्ही महत्त्व दिलं पाहिजे. बोला महत्त्व दिलं पाहिजे. या वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. कारण या अशा प्रकारे आम्ही त्याच्या चरणी बसावं, ऐकावं, यासाठी प्रभूंनी खूप काही केलं. हालेलुया. आणि तो खरोखर त्याची दया आणि कल्याण आम्हाला आयुष्यभर नाही का ओके लागतील आणि त्याच्या घरात आम्ही शिरकाव. सो वी हॅव अ वंडरफुल डेस्टिनी. तेच खोरं जे आहे, ज्याला किद्रोन व्हॅली म्हणतात, ज्याला मृत्यूची दरी म्हणतात, ज्याला
ओके, बराकाचं खोरही म्हणतात, यहोशाफाटाचं खोर देखील त्याला म्हटलं जातं. सगळं एकच आहे. आज या खोऱ्यातून प्रभू तुम्हाला वर करेल. आमेन. अगर आपल्या जागेवरती प्रार्थना करेल. हालेलुया. या आपण मिळून आपल्या जागेवरती विनंती करतो, पुढे एक गीत गाव आपण. ओके, आणि दानार पण होईल. पण त्याआधी आपलं आमचं जीवन आपण नव्यानं समर्पित करूया. प्रियांनो, माझ्या बहिणींनो, भावांनो, लेकरांनो, आज सायंकाळी तो मेंढपाळ हाक मारत आहे. तो मेंढपाळ हाक मारत आहे. शेपर्ड इज कॉलिंग. तो मेंढपाळ हाक मारत आहे. चला, तुम्ही हाक मारा. तुम्ही तुमचा आवाज उंच करा. तुम्ही त्याला आपल्या आवाजातून विश्वास प्रकट करा. हालेलुया, हालेलुया. अहो, दाविदाचे पुत्र माझवर दया कर. तो बर्तिमेय मोठ्याने आवाज मारून म्हटला, अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया कर. अहो दाविदाचे पुत्र आमच्यावर दया कर. प्रियानो, मनापासून केलेली प्रार्थना देव ऐकतो. विश्वासाने केलेली प्रार्थना देव ऐकतो. मनाचं अंतकरणाचं रडणं परमेश्वर ऐकतो. कणणं देखील त्याच्या कानावर जातं. आणि मग तो प्रभू आम्हाला निश्चित रीतीने बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. आय प्रे टू नाईट. आज आपण प्रार्थना करतो. जर तुम्ही त्या मेंढवाड्याच्या बाहेर असाल, कळपाच्या बाहेर असाल, आज जर तुम्ही त्या मेंढपाळाच्या अधिकाराच्या बाहेर असाल, तर माझ्या प्रियानो, आज पुन्हा एक वार ही वेळ आलेली आहे त्या प्रभूकडे वळण्याची, त्या प्रभूवर प्रेम करण्याची, त्या प्रभूला सोडून न जाण्याचा निर्णय आज आम्ही घेऊया. प्रियानो, ज्याने आम्हाला 8 महिने चालवलं, अद्भुत रीतीने चालवलं. उजव्या बाजूचे पडले, डाव्या बाजूचे पडले प्रियानो, पण आम्ही कदाचित ती वेळ वाया घालवली असेल, दवडली असेल प्रियानो. वेळ गेली नाही. आजपासून प्रार्थना चालू करा. आजपासून तुम्ही पवित्र आत्म्याने प्रार्थना करायला सुरुवात. आजपासून देवाचं वचन वाचायला चालू करा. हालेलुया. धन्यवाद येशू. आजपासून तुम्ही तुमच्या मेंढपाळाच्या वाणीकडे लक्ष द्यायला चालू करा. आणि तो मेंढपाळ पुन्हा एकदा आम्हाला मेजाकडे आले. एक मेंढपाळासाठी मेजवानी तयार करता येईल. एक मेंढपाळ आत्ता सध्या आमच्या बाजूला उभा आहे. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. चला आपण हात उंच करूया. प्रत्येक जण हात उंच करतो. देवाला धन्यवाद देतो. धन्यवाद द्या. आजचं वचनासाठी देवाला धन्यवाद आहे. ओपन माउंट स्टार्ट थँकिंग गॉड. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. एक मेंढपाळ जो तुमच्यावर प्रेम करतो, मेंढराप्रमाणे प्रेम करतो. आपली मेंढर तुम्हाला तो म्हणतो. हालेलुया, हालेलुया. रबा सिखाला बाराबा, ओ रबा शबाला बाराबा, रियाला बाराबा, रि बाबा शखाला बाराबा, सांदारिया, ओ रबा सांदाला बाराबा, रि बाबा शबाला बाराबा. आपलं बघून आवाज उंच करून धन्यवाद द्या. धन्यवाद येशू. कमान चल. धन्यवाद येशू. मोठ्याने धन्यवाद द्या. धन्यवाद येशू. 8 महिन्याचे राखून ठेवलं तर आज आवाज उंच करून धन्यवाद द्या. Lord, thank you Jesus. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार घरीतून वर येणाऱ्यांनी गाणं गावास. त्या घरीतून वर येतात तुम्ही. निराशेची दरी, अशक्तपणाची दरी, अपयशाची दरी, क्लेशाची दरी, आज त्या दरीवरून तुम्ही वर येतात. हालेलुया. बाबा शिखा You are no more in the valley. You climb the mountain. In the name of Jesus, touch every heart.
आपलं जीवन नावाने समर्पित करूया. आपलं जीवन समर्पित करूया. कसं प्रभूया आज एक नवीन वाट, एक नवीन वाट, खाली जाणार नाही, वर जाणारी वाट. हालेलुया. हो रिबा शिखाला बांधारिया सगळे बाबा शबा आठ महिने जे सैतानाने हिरावून घेतलं ते आज येशूच्या नावाने रिलीज होऊ दे. आत्मिक जीवन, हास्यलेलं जीवन, ते हास्यलेलं ख्रिस्ती जीवन, ते हास्यलेलं कौटुंबिक जीवन, ते हास्यलेलं आर्थिक जीवन येशूच्या नावामध्ये आज रात्री, येशूच्या नावामध्ये आज रात्री ते सुस्थिर होते. Established in Jesus' आज तो तुमच्यावर झाला. तुमच्या जीवनात आता इसी गौरी विश्वास ठेवतो. सेवा पूरी करके पाओ इनाम से जैसा दो वरदान. सेवा पूरी करके पाओ इनाम जैसा दो वरदान. जिवंत देवा आम्ही तुला धन्यवाद देतो. जगासाठी कदाचित हे वर्ष मृत्यूचं ठरलं असेल, माझ्यासाठी ते आशीर्वादाचं खोर ठरू दे. बोले आम्ही, माझ्यासाठी ते आज आशीर्वादाचं खोर आहे. माझ्यासाठी ते ब्रेक थ्रूचं खोर आहे. माझ्यासाठी एक मेज वाट पाहत आहे. आज मी प्रार्थना करतो तुझ्या प्रत्येक मेंढराची नजर त्या दरीमध्ये नसावी, त्या अडखळत आणणाऱ्या दगडांवरती नसावी. तर आज रात्री येशूच्या नावामध्ये तुझ्या मेंढरांची नजर त्या अद्भुत मेजावर असावी. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद. हालेलुया, 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 हालेलुया. चला प्रियानो, हालेलुयाचा गजर देऊया. हालेलुया, 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 हालेलुया. आम्ही तुला धन्यवाद देतो. तो आम्हाला वर काढणार आहेस. इनफॅक्ट तू आज आम्हाला वर काढलेला आहेस. हालेलुया. प्रभू आमची नजर त्या चिरकाल मिळणाऱ्या घरावरती आहे. आमची नजर प्रभू त्या दयेवरती आहे, त्या करुणेवरती आहे. धन्यवाद देतो पुरुष. आमचा शत्रू हाकलेला आहे, त्याच्यात देखत हालेलुया. त्याच्या समोर देवाने माझ्यासाठी आशीर्वादाचं ताट वाढलेलं आहे, मेज तयार केलेला आहे. प्रभू त्या मेजापासून मला वंचित राहू दे नको. त्या मेजापासून मला दूर होऊ दे नको. त्या मेजापासून तो मेज मिस होऊ नये म्हणून आज मी पुन्हा एकदा तुझ्याकडे वळत आहे. मी प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये. आज प्रत्येक जण बाप्पा तुझ्या वचनाने एनकरेज होईल, आशीर्वादित होईल. हालेलुया. आज तुझ्या वचनाची भूक तहान लागेल प्रभू. तो येशू तो मेज आमच्यासाठी खास असेल ह्या दिवसामध्ये, उरलेल्या या वर्षाच्या दिवसामध्ये प्रभू तो मेज आमचा असेल. हालेलुया. बोला तो मेज माझा आहे. मोठ्याने बोला तो मेज माझा आहे. त्या मेजावर मी मेजवानी करणार. हालेलुया. धन्यवाद. आभार मानतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणतोय आमेन. प्रेज गॉड. दुसऱ्या जागेवरती ओके दानार्पणासाठी तुमच्याकडे पे हे येणार नाही, पिशवी येणार नाही, तर इथे पेटी आहे ओके. आणि तिथे तुम्ही दानार्पण टाकू शकता. छोटंसं गीत गाव ओके. आपण वेळेवर असतो ना, अजून पाहुण्यात झाले. सो वी आर मच चला गीत गाऊया.
महत्वाची आहे. आणि आराधना समजून या. ओके, सो बराच वेळ दान पात्र म्हणजे आपण दान रोखलं देतो जसं काय आपण ओके रोज सकाळी उठून दान असतो, एक रेग्युलर ॲक्टिव्हिटी. नो, इट इज युअर वर्शिप. आमेन. हे तुमची काय आहे? वर्शिप आहे. ही वेदी आहे. तुम्हाला माहिती नोहाने त्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थिती 150 दिवसाचा लॉकडाऊन होता. बाहेर आल्यानंतर काय केलं? नोहाने देवाला यज्ञ दिला. आमेन. नेक्स्ट काय झालं आहे का? आता दुसरा मेसेज नाही प्लीज, ओके, नंतर प्लीज करू. पण नेक्स्ट काय झालं माहिती? देवाने त्याला करार दिला. आमेन. देवाने त्यासाठी करार केला. करार काय होता? मी जगाचा पाण्याने कधी बुडून नाश करणार नाही. समर्पण की आत्मा और ये जीवन. तुम्ही पुढे येऊन दान टाकू शकता. गर्दी करू नका. एक जण या. समर्पण की आत्मा और ये जीवन. हाथों को उठाकर माझी प्रार्थना आहे. म्हणून मी माझं जीवन अर्पण करत आहे आणि आमचं जीवन तुला अर्पण करतो. सर्वस्व अर्पण करतो. या आठवड्यामध्ये आम्हाला ही भूक आहे, हे तहान आहे की आमचं जीवन पवित्र आत्म्याने भरावं, तुझ्या वचनाने भरावं आणि आम्हाला डोंगर माथ्याचा अनुभव पुन्हा करावा. धन्यवाद देतो प्रभू. आज मी प्रार्थना करतो पानसेर दादांसाठी. तुला बसलेल्या फटक्याने त्यांना आरोग्य प्राप्त झालेलं आहे येशूच्या नावामध्ये. प्रभू त्यांना जो काही किडनीचा त्रास आहे नासुरी येशूच्या नावामध्ये त्या आजाराने थांबत निघून जा.
प्रभू त्यांना स्पर्श कर, आरोग्य दे. आज मंडळीमध्ये कोणी आजारी असेल, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, आर्थिक, नातेसंबंधाने येशूच्या नावामध्ये तुझं आरोग्य प्रस्थापित करतो. बोले आमेन. येशूच्या नावामध्ये आरोग्य जाहीर करतो, आरोग्य जाहीर करतो, आरोग्य जाहीर करतो. हालेलुया. प्रभू आम्ही निरोगी, सशक्त, हेल्दी, आनंदी अशी असावी तुझी इच्छा आहे. आज तुझा आनंद मी रिलीज करतो चर्चमध्ये. आज तुझा आनंद मी मोकळा करता होतो. तुझा आनंद प्रभू, तुझा आनंद, हालेलुया, दारवाचा आनंद, पवित्र आत्म्याचा आनंद, सहभागिताचा आनंद, चर्चमध्ये येण्याचा आनंद, वचन वाचण्याचा आनंद, प्रार्थनेचा आनंद, साक्ष सांगण्याचा आनंद येशूच्या नावामध्ये आज मी रिलीज करतो. हालेलुया. धन्यवाद देतो प्रभू, आभार मानतो. ज्या गोष्टी थांबल्या, ज्या गोष्टी डिस्टर्ब झाल्या, ज्या गोष्टींना सैतानाने थांबवलं, आज येशूच्या नावात आम्ही ते मोकळे करत आहोत, मोकळे करत आहोत, मोकळे करत आहोत, मोकळे करत आहोत. हालेलुया. धन्यवाद. आमचा मिराकल, आमचा चमत्कार, आमचा आशीर्वाद आमच्या वाटेवर आहे. धन्यवाद. येशूच्या नावाने मागतो. आमेन. मी शौलला विनंती करतो, शौल पुढे दानात कोणासाठी प्रार्थना करा. आपण शेवटची प्रार्थना करू. प्रार्थना करू. स्वर्गातील पिता प्रभू श्री ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वरामध्ये स्वर्गातील पिता प्रभू श्री ख्रिस्ता, खरोखर परमेश्वरा, माझ्या राजा, या कठीण प्रसंगामधून परमेश्वरा जरी आम्ही गेलो, परमेश्वरा तुझ्या वचनाप्रमाणे परमेश्वरा आमच्या दृष्टीस पडलं, पण परमेश्वरा ते आम्हाला कधीही आणि आमच्या कुटुंबाला कधी परमेश्वरा तरी स्पर्श केला नाही. त्याबद्दल परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. उपकार स्तुती करतो या समयाबद्दल. माझ्या पित्या, इतक्या परमेश्वरा खूप काळानंतर परमेश्वर तुझ्या भवनामध्ये एकत्र येऊन परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देण्याची जी संधी परमेश्वरा जिवंत या पृथ्वीच्या परमेश्वरा तू आम्हाला दिली, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वर या समयामध्ये परमेश्वरा तुझ्या भांडारामध्ये परमेश्वराचे दान परमेश्वरा तुझ्या लेकराकरवी, तुझ्या लोकांकरवी जे जमा झालेलं आहे परमेश्वर, तू आशीर्वाद दे. माझ्या परमेश्वरा तू सर्वांची गरज भागवणारा परमेश्वरा, तू दिलेलं कमिटमेंट परमेश्वर आमच्या जीवनामध्ये तू आशीर्वादित केलं, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वरा ज्यांना देता आलं नाही परमेश्वरा, त्याला तू परमेश्वर आशीर्वादाने सुदर्श समयाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि तू पुढची वेळ आमचा तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्या नावाने मागतो. तुम्ही बापा, तुझं नाव पवित्र मानलं, तुझं राज्य जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे लाकडाचा मस्त दे. आणि असे आम्ही आमच्या ऋणात न जोडली, तसेच तो आमच्या ऋण आम्हास आणि आम्हाला परीक्षा नकोस, तर आम्हाला प्रयत्न जोडली. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आम्ही अनंत शांतीने जा. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली येशू ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात वास करू, सिंहनामधून तुम्हाला आशीर्वादित करू. त्याचा प्रकाश तुमच्या मुखावरती सदैव उजळत राहू. प्रभू तुम्हाला प्रसन्न असो. आणि हृदय बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याच्या पवित्र आत्म्याची पवित्र सहभागिता आजपासून प्रभू पुन्हा येईपर्यंत आता आणि सदाच सर्व काळ तुमच्यावर असो. आमेन. आमेन. आमेन.